आज आपल्याला संख्यांचे प्रकार टाइप्स ऑफ नंबर आपण शिकणार आहोत. तर नंबरचे टाइप पाडण्याची का गरज पडली आपल्याला? जर ते आपण पहिले पाहूया. ठीक आहे. भरपूर प्रकारचे नंबर आहेत. त्यापैकी आपल्याला वेगवेगळ्या नंबरचे वेगवेगळे टाइप का पाडावे लागले? हे आपल्याला थोडंसं त्याचं माहिती असणं गरजेचं आहे. तुम्ही सगळे सकाळी सकाळी शाळेत जाता, बरोबर? तुमची शाळा असते. तुम्ही शाळेत गेल्याच्या नंतर शाळेच्या ग्राउंडवरती उभं राहता. शाळेच्या ग्राउंडवरती तुम्ही उभा राहता. शाळेच्या ग्राउंडवरती तुम्ही जेव्हा उभा राहता, तेव्हा सगळेजण असं घोळका करून उभा टाकतात. असा घोळका असं ग्रुप करून तुम्ही शाळेच्या ग्राउंडवरती उभा असता, बरोबर? आता माझ्यासारखा एक नवीन पालक म्हणा किंवा एखादा नवीन शिक्षक किंवा बाहेरून तुमच्या शाळेला कोणी भेट देण्यासाठी कोणी गेस्ट वगैरे आले, तर त्यांना असं ग्रुपमध्ये बघून कळणार आहे का? हे असा जो ग्रुप थांबलेला आहे, इथं जो ग्रुप आहे, या मुलींचा जो ग्रुप आहे, या ग्रुपकडे बघून ते सांगू शकणार आहेत का? हा ग्रुप कितवीच्या वर्गाचा आहे? कोणत्या कोणत्या तुकडीत बसतो? कितवीला आहेत हे विद्यार्थी? असं आपण सांगू शकतो का? तर नाही सांगू शकत. मग तुम्हाला काय करतात शाळेत? शाळेत तुमची जेव्हा प्रार्थना वगैरे होते, तेव्हा तुम्हाला प्रत्येक वर्गाच्या तुकडीनुसार तुमच्या जेवढ्या काही तुकड्या असतील, जसं की फॉर एक्झाम्पल 6वीचे वर्गाची तुकडी, 6वीच्या वर्गाची लाईन वेगळी असते. 6वीच्या वर्गाची लाईन इथं अशी लाईननं उभा असतात ती मुलं, मुली काही का असेना. त्याच्यानंतर 5वीच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांची वेगळी लाईन असते. 5वीच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांची वेगळी लाईन असते. त्यानंतर 4थी, 7वी, 8वी, 9वी, 10वी अशा प्रत्येक वर्गाची लाईन काय असते? वेगवेगळी असते. मग त्यानुसार काय होतंय, आपापल्या लाईनमध्ये थांबलं की त्या शिक्षकांना समजून जातं की कोणत्या वर्गातला विद्यार्थी कोण आहे किंवा बाहेरचा व्यक्ती आला तरी पण आपण त्यांना सांगू शकतो की हे 5वीचे विद्यार्थी आहेत, हे 6वीचे विद्यार्थी आहेत. मग जसं आपलं विद्यार्थ्यांसाठी सेपरेट करून आपल्याला ते ओळखता यावे म्हणून त्यांचे आपण ग्रुप पाडले. तसेच मग संख्येचे देखील वेगवेगळे प्रकार पाडलेले आहेत. संख्येचे देखील काय केलेले आहेत? वेगवेगळ्या प्रकारचे टाइप पाडलेले आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे टाइप संख्येचे देखील, नंबरचे देखील पाडलेले आहेत. मग ते टाइप्स कोणकोणचे आहेत? आता भरपूर असे प्रकारचे टाइप्स आहेत. पण तुम्हाला आत्ता 5वी नवोदयला काहीच प्रकार आहेत. त्याच्यातले काहीच गोष्टी तुम्हाला आत्ता 5वी नवोदयला आहेत. मग त्या गोष्टी कोणकोणच्या आहेत ते पण आपण पाहूया. त्या गोष्टी कोणकोणच्या आहेत त्या गोष्टी आपण बघूया. तुम्हाला कोणकोणत्या प्रकारच्या संख्या या विचारल्या जातात हे तुम्हाला आपण पाहूया. ठीक आहे? चला. मग आता त्यांचे प्रकार. पहिला प्रकार पडतो तो नैसर्गिक संख्यांचा. कोणत्या संख्या? नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या त्यालाच तुम्ही इंग्लिशमध्ये नॅचरल नंबर म्हणता. कोणते नंबर? नॅचरल नंबर. त्यानंतर पूर्ण संख्या. कोणत्या संख्या? पूर्ण संख्या. त्याला आपण म्हणतो होल नंबर. कोणते नंबर? होल नंबर. त्यानंतर तुम्हाला आहेत समसंख्या. समसंख्या त्याला की म्हणतो आपण इवन नंबर. त्याच्यानंतर आहेत तुम्हाला विषम संख्या. कोणत्या संख्या? विषम संख्या. त्याला की काय म्हणतात? ऑड नंबर असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर तुम्हाला आहेत मूळ संख्या. कोणत्या संख्या? मूळ संख्या. ज्याला की तुम्ही म्हणता इंग्लिशमध्ये आपण म्हणतो त्याला प्राईम नंबर्स. त्याच्यानंतर आहेत ह्या मूळ संख्यामध्येच अजून एक प्रकार पडतो जोडमूळ संख्यांचा. जोडमूळ संख्या त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात ट्विन प्राईम नंबर. ट्विन प्राईम नंबर. त्याच्यानंतर तुम्हाला आहेत कंपोजिट नंबर म्हणजे संयुक्त संख्या. संयुक्त संख्या. संयुक्त संख्या कंपोजिट नंबर. त्यानंतर तुम्हाला आहेत स्क्वेअर नंबर म्हणजे तुम्ही त्याला म्हणता वर्गसंख्या. स्क्वेअर नंबर्स. त्यानंतर आहे त्रिकोणी संख्या. त्रिकोणी संख्या. त्रिकोणी संख्या त्याला म्हणतो आपण ट्रायंग्युलर नंबर. ट्रायंग्युलर नंबर. त्याच्यानंतर इथं जोडमूळ संख्याच्या नंतर तुम्हाला कोप्राईम नंबर देखील आहेत. कोप्राईम नंबर म्हणजे सहमूळ संख्या. सहमूळ संख्या. पण हे सहमूळ संख्या जे आहेत हे आपण पुढच्या धडा जो होईल आपला फॅक्टर्स आणि मल्टिपल नावाचा, अवयव आणि गुणकचा, त्याच्यामध्ये आपण सहमूळ संख्या काय असतात ते पाहणार आहोत. तेव्हा तुम्हाला सहमूळ संख्या काय आहेत हे अजून चांगल्या प्रकारे लक्षात
सहमूळ संख्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? कोप्राईम नंबर्स. काय म्हणतात? कोप्राईम नंबर्स. मग एवढ्या 8-9 प्रकारच्या संख्या आणि त्यांचे प्रकार आणि त्यांच्यावरती विचारले जाणारे वेगवेगळे प्रश्न आपल्याला आज पाहणार आहोत. ठीक आहे. त्यापैकी आपण हे 9 नंबरचा जो आहे त्रिकोणी संख्या याच्यावरती एक सेपरेट लेक्चर घेऊया आणि वर्गसंख्येवरती देखील एक थोडंसं एक 15-20 मिनिटाचं सेपरेट लेक्चर घेऊया. ठीक आहे. चला सुरुवात करूया मग आज शिकायला. चला, नैसर्गिक संख्या चला की काय म्हणतात? नॅचरल नंबर्स. इंग्लिशमध्ये त्याला नॅचरल नंबर्स म्हणतात. आता नैसर्गिक संख्येचंच दुसरं नाव काय आहे? नैसर्गिक संख्येलाच दुसरं नाव मोज संख्या असं देखील आहे. मोज संख्या असं देखील आहे. याला इंग्लिशमध्ये अजून एक नाव आहे काउंटिंग नंबर्स. कोणते नंबर म्हणतात? काउंटिंग नंबर्स. बर, आता मोज संख्या काउंटिंग नंबर्स हे नाव का पडलं? तर पहा, आता मी समजा तुम्हाला एक बॉक्स दिला आणि त्या बॉक्समध्ये समजा लिंबू आहेत. काय आहेत? लिंबू किंवा मोसंबी आहेत किंवा संत्री आहेत, काही पण समजा. अशा तुमच्या संत्री आहेत बॉक्समध्ये. ठीक आहे. आता मी जर तुम्हाला म्हटलं की या संत्री किती आहेत, या बॉक्समध्ये किती संत्री आहेत, या बॉक्समध्ये असणाऱ्या संत्रींची संख्या सांगा. बॉक्समध्ये संत्री किती आहेत? संत्री किती आहेत असा जर प्रश्न विचारला मी तुम्हाला, तर तुम्ही काय करणार? तुमच्यापैकी हा इथं एक समजा कोणीतरी तुमचा हा मित्र थांबलेला आहे आणि तुम्ही त्याला म्हटलात की या डब्यामध्ये असणाऱ्या संत्री मला मोजून सांग. जेव्हा तो ही संत्री मोजायला सुरुवात करेल, जेव्हा तो हा मोजायला संत्री मोजण्यासाठी तो सुरुवात करेल, त्यावेळेस तो सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात कोणत्या नंबरपासून करेल रे? 1 नंबरपासून करेल. किती? 1. म्हणजे 1, 2, 3, 4, मग म्हणेल तो हे 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. असं तुम्हाला तो सांगेल उत्तर की संत्री किती आहेत. यानं तुम्हाला उत्तर सांगितलं. किती संत्री आहेत? 12 संत्री आहेत. मग आता त्याने त्या डब्यातली संत्री मोजण्यासाठी सुरुवात कुठून केली होती? 1 पासून सुरुवात केली होती. संत्री मोजण्याची सुरुवात कोणत्या अंकापासून केली? कोणत्या संख्येपासून केली? 1 या संख्येपासून सुरुवात केली आणि नंतर तो ती संख्या मोजत राहिला. मग आता आपण मोजण्यासाठी सुरुवात, कुठलीही गोष्ट तुम्हाला मोजण्यासाठी सांगा असं तुम्हाला विचारलं, तर आपण कुठल्याही संख्येला किंवा कुठल्याही गोष्टीला मोजण्याची सुरुवात ही नेहमी 1 पासून करतो. मग त्याला आपण 1, 2, 3, 4, 5, 10, 50 जेवढे काय असतील तेवढं आपण मोजतो. त्यामुळे कुठलीही मोजण्याची क्रिया करण्यासाठी या नैसर्गिक संख्येचा वापर आपण करतो. त्यामुळे त्यांना मोज संख्या किंवा इंग्लिशमध्ये काउंटिंग नंबर्स असं देखील आपण त्याला म्हणतो. मग नैसर्गिक संख्या आणि मोज संख्या ह्या दोन्ही सारख्याच आहेत. काउंटिंग नंबर्स आणि नॅचरल नंबर हे दोन्ही पण सेमच आहेत. मग आता या नॅचरल नंबर्सची, या काउंटिंग नंबरची, नैसर्गिक संख्यांचा ग्रुप असतो एक. काय असतो? ग्रुप असतो. त्या ग्रुपला का नाही असं कॅपिटल एन दाखवतात. कशाने दाखवतात? कॅपिटल एन. तर या गटाची सुरुवात, या टाईपच्या संख्यांची सुरुवात ही कुठून होते? 1 पासून होते. मग 1, 2, 3, 4, 5 असं करत 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 या गटामध्ये अनंत संख्या असतात. आपण या गटामध्ये अनंत संख्या असतात. सर्वात मोठी नैसर्गिक संख्या आपण सांगू शकत नाहीत. ग्रेटेस्ट नॅचरल नंबर आपण सांगू शकत नाहीत. तो कितीही असू शकतो. ठीक आहे. पण आपण स्मॉलेस्ट नॅचरल नंबर सर्वजण सांगू शकता. स्मॉलेस्ट नॅचरल नंबर किंवा स्मॉलेस्ट काउंटिंग नंबर असं जर तुम्हाला कोणी विचारलं, स्मॉलेस्ट नॅचरल नंबर कोणता? नॅचरल नंबर, स्मॉलेस्ट नॅचरल नंबर कोण आहे? 1 आहे. कोण आहे? 1 आहे. सगळ्यात लहान नैसर्गिक संख्या कोणती? सर्वात लहान नैसर्गिक
संख्या कोणती आहे असं जर कोणी विचारलं आपल्याला, तर सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोण आहे? 1 आहे. सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती? 1. आणि सर्वात मोठी नैसर्गिक संख्या आपल्याला सांगता येत नाही. सर्वात मोठी नैसर्गिक नैसर्गिक संख्या, नै म्हणजे नैसर्गिक संख्या आपण सांगता येत नाही, आपण सांगू शकत नाहीत. ती कितीही असू शकते, ती कितीही मोठी असू शकते. मग सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही. ग्रेटेस्ट नॅचरल नंबर आपण सांगू शकत नाहीत. कॅन नॉट बी डिटरमाइन म्हणजे आपण ती काढू शकत नाहीत, आपण ती संख्या कोणती ही सांगू शकत नाहीत. मग हे 4 गोष्टी किंवा 2 गोष्टी आहेत. मराठी आणि इंग्लिशमध्ये लिहितोय म्हणून 4 वाटत आहेत मला त्या. ठीक आहे. यात तुम्हाला 2 गोष्टी निश्चितपणे 100% माहिती पाहिजेत. कोणती? सर्वात मोठी नैसर्गिक संख्या, ग्रेटेस्ट नॅचरल नंबर आपण सांगू शकत नाहीत. आणि त्याच्या मागचा पॉईंट आपण इथं शिकलेला आहे की स्मॉलेस्ट नॅचरल नंबर, सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोण? 1. मग तुम्हाला असं परीक्षेमध्ये विचारलं जातं की नैसर्गिक संख्याच्या गटाची सुरुवात कुठल्या संख्येने होते? तर कोणत्या संख्येने होते? 1 या संख्येने होते. ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये हे 4 पॉईंट लक्षात ठेवा. नैसर्गिक संख्या, नॅचरल नंबर, आपण त्यांना रोजच्या जीवनामध्ये वापरतो. ठीक. आपण त्यांना कोणत्याही वस्तू मोजण्यासाठी वापरतो, त्याच्यामुळे आपण त्यांना मोजसंख्या, काउंटिंग नंबर्स देखील त्यांना आपण म्हणतो. या नैसर्गिक संख्याचा समूह हा कॅपिटल N ने दाखवला जातो. या N मध्ये कोणकोणचे घटक येतात? तर 1, 2, 3, 4, 5, 6 असं अनंतपर्यंत आपण जाऊ शकतो. आता हे झोपलेलं 8 दिसेल तुम्हाला, झोपलेलं 8. हे जे असं झोपलेलं 8 दिसत आहे, याला काय म्हणतात? अनंत. त्याला अनंत म्हणतात. इंग्लिशमध्ये म्हणतात त्याला इन्फानाइट. काय म्हणतात? इन्फानाइट, किंवा मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो अनंत. ठीक आहे. मग नैसर्गिक संख्येमध्येच अजून काही पॉईंट आहेत. ते पण आपण पाहूया. ठीक आहे. नैसर्गिक संख्येमध्ये अजून काही पॉईंट आहेत, ते पण आपण बघू. ठीक. आता मी जर नैसर्गिक संख्या लिहिल्या, पहा मी तुम्हाला लिहून दाखवतो. समजा मी 5 पासून लिहायला सुरुवात केली. 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. समजा मी 12 पर्यंत नैसर्गिक संख्या, क्रमाने येणाऱ्या नैसर्गिक संख्या आहेत. ठीक आहे. कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर मी लिहिले. आता मला सांगा 5 आणि 6 या दोघांमध्ये कितीचा फरक आहे? 5 आणि 6 मध्ये कितीचा फरक आहे? 5 आणि 6 मध्ये कितीचा फरक आहे? जर तुम्ही 6 वजा 1 केलं तर तुम्हाला किती मिळणार आहे? 6 वजा 5 जर केलं तुम्ही, या दोघातला फरक म्हणजे वजाबाकी, या दोघातला फरक जर काढला तुम्ही तर कितीचा आला? 1चा आला. त्यानंतर समोरच्या 2 संख्या घेतल्या तुम्ही, 6 आणि 7. मग 7 वजा जर 6 केलं तुम्ही तर परत एकदा किती आलं? 1. परत तुम्ही त्याच्या समोर गेले, 7 आणि 8 घेतलं आणि ह्यांची वजाबाकी केली तुम्ही. 7 आणि 8 यांची वजाबाकी तुम्ही केली. 7 आणि 8 आपण वजाबाकी करूया. 8 वजा 7 केलं तरी किती आलं रे उत्तर? 1च आलं. आणि 9 वजा 8 केलं तरी आपलं उत्तर किती येईल? 1च येईल. म्हणजे तुम्हाला याच्यावरून काय समजलं? याच्यावरून आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे की कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर असतील. कोणते? कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स. कुठल्याही 2 क्रमवार येणाऱ्या नैसर्गिक संख्या यांच्यामध्ये कितीचा फरक असतो? तर 1चा फरक असतो. कितीचा फरक असतो? 1चा फरक असतो. ठीक आहे. आता हे कुठं जाईना झाले वरी, 1 मिनिट, याला मी हाईड करून टाकतो.
जाऊ द्या, हे जात नाहीये. ओके, चला ठीक आहे. चलो, तर मग आपल्याला पॉईंट काय लक्षात ठेवायचा रे? पॉईंट काय लक्षात ठेवायचा आहे? दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांमधील संख्यातील फरक हा नेहमी कितीचा असतो? एकचा असतो. हा नेहमी एक असतो. काय लक्षात राहिलं आपल्या पाहिजे की डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्झिक्युटिव्ह म्हणजे क्रमाने येणार आहे, एका पाठीमागे एक. कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स इज 1. दोन क्रमवार येणाऱ्या कुठल्याही नैसर्गिक संख्यामधला जर तुम्ही फरक काढला, डिफरन्स काढला, तर तो किती येणार आहे? नेहमी एक येतो. बर, मग आता याचा फायदा काय, किंवा ह्याच्यावरती गणित कसे येतात? तर याच्यावरती गणित अशा पद्धतीनं तुम्हाला विचारल्या जाते. पहा, याच्यामध्ये तुम्हाला या पद्धतीने गणित विचारलं जातं. समजा तुमच्या पेपरमध्ये असा क्वेश्चन येतो. क्वेश्चन काय येतो ते देतात तुम्हाला. द सम ऑफ 3 consecutive natural number is 27. Then find those numbers. तर त्या 3 संख्या कोणत्या? मराठीमध्ये जर तुम्ही हा प्रश्न लिहायचा म्हटलं तर मराठीमध्ये तुम्हाला प्रश्न कसा विचारला जातो की 3 क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज 27 आहे. तर त्या संख्या कोणत्या? असा तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग आता आपण आत्ताच काय शिकलं रे? 3 क्रमवार नैसर्गिक संख्या यांच्यामध्ये फरक कितीचा असतो? एकचा फरक असतो. कितीचा फरक असतो? एकचा फरक असतो. आता समजा मी तुम्हाला 3 क्रमवार नैसर्गिक संख्या लिहून दाखवतो. समजा मी आधी मधली संख्या लिहितोय. कुठली संख्या लिहितोय? मधली संख्या. आपल्याला 3 संख्या लिहायच्यात. समजा ही पहिली संख्या इथं, ही मधली संख्या आणि ही त्याच्या समोरची संख्या. आपण अशा 3 संख्या लिहित आहोत. समजा आता मी सगळ्यात पहिले सेंटरवाली, मिडलवाली संख्या घेतोय. कोणची वाली संख्या घेतोय? ही मिडल नंबरला असलेली संख्या घेतोय. आता मी जर फॉर एक्झाम्पल इथं 5 लिहिलं. काय लिहिलं? 5 लिहिलं. तर आता त्याच्या समोर येणारी आणि त्याच्या पाठीमागे येणारी संख्या मी कशी लिहू शकतो? तर त्याच्या समोर येणारी संख्या मी कशी लिहू शकतो? 5च्या समोर येणारी म्हणजे 5च्या नंतर येणारी. 5च्या नंतर येणारी संख्या कशी येईल रे? +1 करून येईल. 5च्या नंतरची संख्या येणारी कशी येईल? +1 करून, म्हणजे 6 येणार आहे. आणि 5च्या पाठीमागे येणारी संख्या मला काय करावं लागेल? पाठीमागची येणारी संख्या कशी काढावं लागेल? त्याच्यातून 1 वजा करून काढावं लागेल. मग 5 मधून जर मी 1 वजा केलं तर ती किती येणार आहे? 4 नावाची संख्या येणार आहे. आता हे कसं कळालं आपल्याला? +1 करणं, +1 करणं. तर आता आपण जे शिकलो पाठीमागं की कुठल्याही 2 क्रमाने येणाऱ्या नैसर्गिक संख्यामधला फरक हा नेहमी कितीचा असतो? 1चा असतो. मग जर आपल्याला एखाद्या संख्येच्या समोरची संख्या काढायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल? त्याच्यात पहा, इथे
आपल्याला 9 वरून समोरची संख्या काढायची. तर 9 पासून 10 पर्यंत जाण्यासाठी आपल्याला काय करावं लागलं? काय करावं लागलं इथं? अधिक 1 करावं लागलं. आणि जर मला 9 पासून वापस यायचं असेल पाठीमागे, तर मला इथं काय करावं लागेल? 9 मधून 1 वजा करावं लागेल. तेव्हा मला ह्या 3 क्रमाने येणाऱ्या नैसर्गिक संख्या मिळतील. 3 क्रमाने येणाऱ्या नैसर्गिक संख्या मला मिळतील. ठीक आहे. मग आता इथं पण आपण तेच एक्झाम्पल घेऊन बघितलं. 4, 5 आणि 6. म्हणजे मी ह्या 6ला एका वेगळ्या पद्धतीनं लिहायचं म्हटल्यास कसं लिहू शकतो? 5 अधिक 1 लिहू शकतो. कसं लिहू शकतो? 5 अधिक 1. आणि मी या 4ला कसं लिहू शकतो? या 4च्या जागेवर मी कसं लिहू शकतो? 5 वजा 1 लिहू शकतो. कसं लिहू शकतो? 5 वजा 1 लिहू शकतो. मग 5 अधिक 1 आधी मी मधली संख्या मांडली. ही कोणची आहे? मधली संख्या. ही आहे मधली संख्या. ही मी मधली संख्या आधी घेतली. मधली संख्या म्हणजे मिडल नंबर. मिडल नंबर. मी अगोदर काय केलं? एक मिडल नंबर घेतला. मग मिडल नंबरमध्ये +1 केलं की मला पुढची संख्या मिळाली आणि -1 केलं की मला पाठीमागची संख्या मिळाली. मग जेव्हा आपल्याला पाठीमागची संख्या मिळाली, ती पाठीमागची संख्या बघा बरं 4, 5 आणि 6 या तिघांपैकी ही पाठीमागची मिळालेली संख्या कशी आहे? पहिली संख्या जी मिळालेली संख्या कशी आहे? सर्वात लहान संख्या आहे. त्या तिघांमधली सर्वात लहान संख्या. ही 4 कशी आहे? या तिघांमधली सर्वात लहान संख्या आहे, स्मॉलेस्ट नंबर आहे. आणि हा 6 कसा आहे? या तिघांमधली ग्रेटेस्ट संख्या आहे. ह्या तिघांमधली ग्रेटेस्ट संख्या. आणि मधली जी 5 आपण जो घेतला होता, ती कशी आहे? मिडल नंबर आहे, मधली संख्या आहे. ती यांच्यापेक्षा 4 पेक्षा तर मोठी आहे, पण 6 पेक्षा लहान आहे. बरं, हे सगळं सांगण्यामागचं कारण काय आहे? आता तुम्हाला समजून जाईल. आता तुम्हाला ती गोष्ट समजेल. मी एवढं का सांगितलं तुम्हाला? आता तुमच्या लक्षात येईल. आता आपल्याला नेहमीच त्या 3 क्रमाने येणाऱ्या संख्या माहीत असतील अशातली काही गोष्ट आहे का? नाही. मग आपण त्या संख्या नेहमी मानताना या टाईपचे प्रश्न आल्यानंतर ती संख्या नेहमी मानताना 3 क्रमाने येणाऱ्या संख्या नेहमी मानताना आपल्याला पहिल्यांदा त्यांच्या मधली संख्या मानायची आहे. कुठली संख्या मानायची आहे? मधली संख्या. मिडल नंबर आपल्याला नेहमी पहिल्यांदा घ्यायचा आहे. मधली संख्या, मिडल नंबर आपल्याला नेहमी सुरुवातीला घ्यायचा आहे. मग तो मिडल नंबर मी जर म्हटला x, आता काय म्हटला मी? x म्हटलं. तर तो मिडल नंबर जर मी x मानला, तर आता xच्या समोर येणारा, xच्या समोर जायचं आपल्याला. xच्या समोर जायचे म्हणजे मला त्याच्यामध्ये काय ॲड करावं लागेल रे? अधिक 1 करावं लागेल. x अधिक 1. आणि जर xच्या मला पाठीमागची संख्या काढायची असेल, x च्या पाठीमागची संख्या काढायची असेल, तर मला नेहमी काय करावं लागेल? x वजा 1 करावं लागेल. x वजा 1 करावं लागेल. आता त्यांनी प्रश्नात काय म्हणलं होतं? या तिघांची काय? बेरीज. या तिघांची बेरीज. आता मी ह्या तिघांची बेरीज करून दाखवतो हां. फक्त माझ्याकडे लक्ष द्या. तुम्हाला शेवटीला सर्व समजून जाईल. काही काळजी करू नका. तुमच्यासाठी हे x अधिक 1 सगळं काही नवीन आहे. मला माहीत आहे. पण खूप सोपं आहे हे. तुम्हाला समजून जाईल. पहा. आता मला ह्या तिघांची काय करायची आहे? बेरीज करायची आहे. आता मी जर असं केलं, इकडं बघा. x वजा 1 प्लस x आणि प्लस x प्लस 1 या तिघांची मी काय केली? बेरीज केली. आता थोडंसं लक्ष देऊन ऐका हां. थोडंसं लक्ष देऊन. आपलं हे तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. काही टेन्शन घेऊ नका. बघा. आता मला सांगा, तुमच्याकडं एक x नावाची खेळणी आहे. एक तुमच्याकडं x नावाची खेळणी आहे आणि तुम्हाला अशा x नावाची अजून 2 खेळणी एक तुमच्या पप्पानं दिली आणि एक तुमच्या मामानं घेऊन दिली. मग आता तुमच्याकडे x नावाची खेळणी ऑलरेडी एक होती. आता त्याच्यामध्ये तुमच्याकडं 2 x अजून आले. अजून तुमच्याकडं 2 x नावाच्या खेळणी आल्या. मग तुमच्याकडं त्या खेळणींची संख्या आता किती झाली? मला सांगा. तुमच्याकडे अगोदर एक कार होती समजा. ही वाली कार. आता मला चित्र काढता येत नाही. समजा ही वाली अशी एक तुमच्याकडं कार होती. ठीक आहे. कार होती किंवा काहीतरी होती तुमच्याकडे खेळणी अशी काहीतरी होती. ठीक आहे. अशी एक खेळणी तुमच्याकडं ऑलरेडी होती. त्या खेळणीचं नाव होतं x. त्या खेळणीचं काय नाव होतं? x नाव होतं. आता या सेम प्रकारच्या तुम्हाला 2 खेळण्या अजून कोणीतरी आणून दिल्या. अजून कोणीतरी
या यक्स नावाच्या तुम्हाला 2 खेळण्या आणून दिल्या. ही एक आणून दिली आणि अजून एक आणून दिली अशी. ठीक आहे. ही यक्स नावाची खेळण्या तुम्हाला वेगवेगळ्या आणून दिल्या. तर आता ही यक्स नावाच्या तुमच्याकडे किती खेळण्या झाल्या? ही तुमच्याकडे पहिली खेळणी, ही दुसरी खेळणी आणि ही तिसरी खेळणी. मग यक्स नावाच्या किती खेळण्या झाल्या? 3 खेळण्या झाल्या. मग तसंच इथं पण यक्स, यक्स आणि यक्स ह्या अशी कितीदा आहेत? 3 वेळा आहेत. तर तुमच्याकडे किती खेळण्या झाल्या? 3 यक्स खेळण्या झाल्या. किती खेळण्या झाल्या? 3 यक्स खेळण्या झाल्या. आता बघा, हे एक आहे इथं एक आणि ह्या एक मधून हे एक निघून गेलं. ह्या एक मधून हे एक मायनस होत आहे. बघा इथं मायनसचं चिन्ह आहे, हे वजाबाकीचं चिन्ह आहे आणि हे कशात चिन्ह आहे इथं? प्लसवालं चिन्ह आहे. मग एक मधून एक निघून गेला तर किती राहणार आहे? 0 राहणार आहे. मग नेहमी लक्षात ठेवा, 3 क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज असं जेव्हा जेव्हा तुम्हाला विचारतील तेव्हा तेव्हा ती नेहमी बेरीज काय येणार आहे? हे -1 हे +1 कॅन्सल होणार आहे आणि ती नेहमी बेरीज किती येणार आहे? 3x येणार आहे. ती नेहमी बेरीज किती येणार? 3x येणार. मग तुम्हाला जर कोणी विचारलं 3 क्रमवार संख्यांची बेरीज, मग 3 क्रमवार संख्यांची बेरीज नेहमी 3x येणार. मग आता आपण आपल्या प्रश्नाकडे येऊ. बघा, आता इथं बघा काय प्रश्न विचारलाय? 3 क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज तुम्हाला दिलेली आहे 27. तुम्हाला 3 कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबरची ॲडिशन ही किती दिलेली आहे? 27 दिलेली आहे. मग 27 दिलेली आहे तर आपण आत्ताच शिकलं 3 क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज. ह्या तुम्ही 3 क्रमवार नैसर्गिक संख्या मानल्या, त्यांची बेरीज किती आली? 3x. पण त्यांची बेरीज तर आता ही तुम्ही मनानं काढली. तुम्ही काय केली? मनानं ही बेरीज काढली. तर आता तुम्हाला काय करावं लागेल? 3x तुम्हाला पेपरमध्ये क्वेश्चनमध्ये किती दिलेलं आहे? 27 दिलेलं आहे. किती दिलेलं आहे? 27 दिलेलं आहे. मग तुम्ही आता काय करा? हे बघा, कधी पण अजून एक गोष्ट लक्षात ठेवा. कधी पण तुम्हाला एक नंबर आणि एक तुमचा अल्फाबेट या 2 गोष्टी जर सोबत दिसल्या तर त्या गोष्टी नेहमी गुणाकारात असतात. त्या नेहमी गोष्टी कशात असतात? मल्टिप्लिकेशनमध्ये असतात, गुणाकारामध्ये असतात. मग जर मला ह्या यक्सची किंमत काढायची असेल, तर मला या 3ला उजव्या बाजूला घेऊन जावं लागेल. मग मी जर 3ला उजव्या बाजूला घेऊन गेलो तर लक्षात ठेवा यक्स बरोबर येणार आहे 27/3. यक्स बरोबर किती येणार आहे? 27/3 येणार आहे. मग 3 जर मी 27ला भाग दिला तर ते येणार आहे उत्तर 9. 9 उत्तर आल्याच्या नंतर मला यक्सची किंमत मिळणार आहे 9. पण आपलं यक्स तुम्ही नीट बघा. यक्स काय होतं? यक्स आपली होती मधली संख्या. यक्स काय होती आपली? मधली संख्या होती, मिडल नंबर होता. यक्स काय होता? मिडल नंबर होता. मिडल नंबर मधली संख्या होती. यक्स हा मधली संख्या होती. आता हे सगळं तुम्हाला परीक्षेत बिलकुलही करायचं नाहीये. मी तुम्हाला फक्त कन्सेप्ट समजून सांगत आहे. आता ह्याचं उत्तर नेहमी तुम्हाला काय मिळणार? मधली संख्या मिळणार. तुम्हाला नेहमी उत्तर काय मिळणार? मधली संख्या. मग मधली संख्या मिळाल्यानंतर आपल्याला काय विचारलं होतं? त्या 3 संख्या सांगा. मग आता मधली संख्या मिळाली मला 9. मधली संख्या किती मिळाली? 9. मग आता ह्याच्या समोरची संख्या आपल्याला कशी काढावी लागते रे? 9 अधिक 1 करून काढावी लागते. ह्याच्या समोरची संख्या कशी काढावी लागणार? 9 प्लस 1 करून काढावं लागणार. मग 9च्या पुढची संख्या कोणची येणार? 10. 9च्या पुढची संख्या कोणची येणार? 10. मग आपण 9च्या समोरची संख्या इथे आपल्याला काय करावं लागेल? 9 अधिक 1 10. आणि ह्या 9च्या पाठीमागची येणारी संख्या कोणची रे? 9 वजा 1 केलं की 8. मग आता बघा बरं, आपल्या प्रश्नामध्ये काय सांगितलं होतं आपल्याला? 3 क्रमवार संख्या घ्यायच्या होत्या ज्यांची की बेरीज 27 आहे. मग आता तुम्ही 10 अधिक 8 अधिक 9 यांची बेरीज करून बघा, 27 येते. बघा, 10 अधिक 8 किती? 18 आणि 18 अधिक 9 किती? 27.
मग आपल्याला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर काय होतं? त्या 3 क्रमवार संख्या कोणत्या होत्या? एक होती 8, दुसरी होती 9 आणि तिसरी होती 10. तिसरी होती 10. तर आता तुम्हाला हे काही परीक्षेमध्ये करायचं आहे का एवढं? तर नाही करायचं. मी तुम्हाला फक्त कन्सेप्ट समजून सांगत होतो. मी तुम्हाला काय करत होतो? फक्त हे प्रश्न आल्यानंतर तुम्हाला कन्सेप्च्युअली माहीत पाहिजे, की तुमचा कन्सेप्ट, तुमचं जे छोटे-छोटे गोष्टी असतात, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला माहिती हव्यात. म्हणून मी तुम्हाला एवढं एक्सप्लेनेशन दिलं. पण आता ॲक्चुअलमध्ये प्रश्न परीक्षेत आल्याच्या नंतर, ॲक्चुअलमध्ये प्रश्न परीक्षेत आल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे ते पहा. तुम्हाला परीक्षेत हा प्रश्न ॲक्चुअली आल्याच्या नंतर तुम्हाला कसं करायचं आहे ह्याला ते आपण आता बघूया. ठीक आहे? परीक्षेत आपल्याला अशा पद्धतीनं प्रश्न सोडवायचा आहे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. तुम्हाला नेहमी मधली संख्या मिळणार. तुम्हाला नेहमी कुठली संख्या मिळणार आहे अगोदर? मधली संख्या मिळणार आहे. तुम्हाला नेहमी मिडल नंबर मिळणार आहे. कुठली संख्या मिळणार आहे? मिडल नंबर तुम्हाला मिळणार आहे. मग मिडल नंबर तुम्हाला नेहमी मिळणार हे तर तुम्हाला समजलं. मग आता मिडल नंबर मिळणार, मधली संख्या मिळणार, तर ती मधली संख्या काढायची कशी? तर मधली संख्या कशी काढायची? जी काही तुम्हाला प्रश्नामध्ये दिलेली बेरीज असेल, दिलेली बेरीज त्याला भागिले करायचं 3 ने. दिलेल्या बेरजेला नेहमी कशानं भाग द्यायचा? 3 ने भाग द्यायचा. मग आता आपल्याला काय शिकायचंय? गिवन सम. तुम्हाला क्वेश्चनमध्ये दिलेली सम. गिवन सम, सम म्हणजे ॲडिशन. गिवन सम अपॉन 3 म्हणजे त्याला आपल्याला 3 ने भाग द्यायचा आहे. आता बघा, तुम्ही हे गोष्ट लक्षात ठेवली की तुम्हाला आता प्रश्न किती सोपा होतो बघा. प्रश्न किती सोपा होतो बघा. आता आपल्याला 3 संख्यांची बेरीज दिली होती. किती दिली होती प्रश्नामध्ये बेरीज? 27 दिली होती. किती बेरीज दिली होती? 27. मग तुम्ही जर 27ला 3 ने भाग दिला, आपल्याला दिलेल्या बेरजेला नेहमी कशानं भाग द्यायचा आहे? 3 ने भाग द्यायचा आहे. तेव्हा आपल्याला कुठला नंबर मिळणार आहे? मिडल नंबर मिळणार आहे. मधली संख्या मिळणार आहे. मग आपण 3 जर 27ला भाग दिला तर ती किती येणार आहे भागाकार? 9 भागाकार येणार आहे. किती भागाकार येणार आहे? 9. 3 एक 3, 3 9 27. म्हणजे मधली संख्या आपल्याला मिळाली 9. मधली संख्या काय मिळाली? 9. मग आता त्याच्यात आपल्याला तिन्ही संख्या विचारल्यात. मग 9 आपली मधली संख्या आली. मग त्याच्या समोरची एक संख्या काढायची असल्यावर आपल्याला काय करावं लागेल? +1 करावं लागेल. मग 9 + 1 किती झालं? 10. आणि त्याच्या पाठीमागची एक संख्या काढायला आपल्याला काय करावं लागेल? -1 करावं लागेल. मग 9 - 1 किती होतं? 8 होतं. मग आपल्याला 3 संख्या कोणत्या मिळाल्या रे? बघा किती आलं, सोपं आहे का नाही? आता मी तुम्हाला हा कन्सेप्ट समजून सांगितलं आहे. ते कन्सेप्ट हे कुठून आलं तर तुम्हाला ते माहिती पाहिजे. कुठून आलं ते माहिती पाहिजे. त्याच्यामुळे मी तुम्हाला काय केलं? अगोदर मी तुम्हाला कन्सेप्ट समजून सांगितला आणि त्यानंतर तुम्हाला त्याचा शॉर्टकट सांगितला. त्यानंतर तुम्हाला काय केलं? त्याचा शॉर्टकट सांगितला. मग आता आपण ह्याच्यावरती अजून एक गणित पाहूया. ह्याच्यावरती भरपूर गणितं होणार आहेत. काही काळजी करू नका. ह्याच्यावरती भरपूर असे तुमचे गणितं होणार आहेत. पण त्याच्यावरती आपण एक शिकवत मी तुम्हाला काही गोष्टी सांगत आहे. मी तुम्हाला शिकवत पण काही गोष्टी सांगत आहे. ह्याच्यावरती आपले स्पेशली वेगळ्या सेशनमध्ये प्रश्न होतील सेपरेट. ठीक आहे? मग आता मी जर तुम्हाला म्हटलं की 3 क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज तुम्हाला दिली. 3 क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज दिलेली आहे तुम्हाला. समजा बेरीज ती किती दिली? 3 क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज दिली तुम्हाला 42. तुम्हाला किती दिली आहे? 42. तर तुम्हाला काय विचारले? तर त्यांच्यातील मधल्या संख्येचा वर्ग सांगा. मधल्या संख्येचा वर्ग सांगा असं तुम्हाला विचारलं. मग आता क्वेश्चन इंग्लिशमध्ये पण येणार. कसा येणार? सम ऑफ 3 कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर, सम ऑफ
3 consecutive natural numbers is 42. Then find the square of middle number. Then find the square of middle number. असा प्रश्न आला तर आत्ता मी तुम्हाला मागच तुम्हाला काय सांगितलं की असा प्रश्न आला 3 क्रमवार नैसर्गिक संख्या तर आपल्याला नेहमी काय मिळणार आहे? मधली संख्या मिळणार आहे. नेहमी आपल्याला काय मिळणार आहे? मधली संख्या मिळणार आहे. नेहमी आपल्याला मधली संख्या मिडल नंबर आपल्याला मिळणार आहे. मग तो मिडल नंबर मिळवण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? दिलेली जी बेरीज आहे, दिलेली क्वेश्चनमध्ये जी बेरीज दिलेली आहे आपल्याला, जी सम दिलेली आहे, जी ॲडिशन दिलेली आहे तुम्हाला क्वेश्चनमध्ये, त्याला कितीने भाग द्यायचा? 3 ने भाग द्यायचा. कितीने भाग द्यायचा? 3 ने. मग आता मी 42ला जर 3 ने भाग दिला, मी जर 42ला 3 ने भाग दिला तर उत्तर किती येतं? 3 एक 3, 1 बाकी राहिला 3 चौक 12, तर उत्तर किती येतं? 14. म्हणजे आपल्याला मधली संख्या मिळालेली आहे 14. मधली संख्या काय मिळाली? 14. आता ह्या 14च्या समोरची संख्या जर मला काढायची असती तर मी काय केलं असतं? 14 अधिक 1 केलं असतं. 14 अधिक 1 केलं असतं, काय उत्तर आलं असतं? 15. आणि ह्या 14च्या पाठीमागची संख्या एक काढायची असती तर मी काय केलं असतं? 14 वजा 1 केलं असतं. 14 वजा 1. मग 14 मधून 1 गेला तर किती आलं असतं? 13. पण आता आपल्याला इथं प्रश्न काय विचारलाय? आपल्याला काय म्हणते? फाइंड द स्क्वेअर ऑफ मिडल नंबर. आपल्याला मधल्या संख्येचा काय करायचा आहे? वर्ग सांगायचा आहे, वर्ग काढायचा आहे. मग मधली संख्या कोणती आली आपली? 14. मधली संख्या कोणती आली? 14. आणि त्या 14चा वर्ग काढणे म्हणजे 14 गुणिले 14 करणे. कुठल्याही संख्येचा वर्ग काढायचा असेल तर त्याच संख्येला त्याच संख्येसोबत गुणाकार करायचा असतो. तुम्हाला तो वर्ग मिळून जातो. आपण हे वर्ग काढणे, घन काढणे ह्याच्यावर पण एक 15-20 मिनिटाचं लेक्चर घेऊया. ठीक आहे. मग 14 गुणिले जर 14 तुम्ही केलं तर 14 गुणिले 14 केलं तर उत्तर काय येतं? 196. उत्तर काय येतं? 196. आणि बस तुम्हाला हेच काढायला विचारलेलं होतं. इथे तुम्हाला हेच काढायला सांगितलं होतं की मिडल संख्येचा तुमची जी कोणची मधली संख्या येईल त्या संख्येचा काय सांगा? वर्ग सांगा. त्या संख्येचा स्क्वेअर सांगा असं तुम्हाला विचारलेलं होतं. मग कळालं का आता? किती सोपा प्रश्न असतो बघा बरं. आपल्याला नेहमी कोणची संख्या मिळणार आहे? मधली संख्या. काय करायचं त्याच्यासाठी? जो कोणचा दिलेल्या संख्यांची बेरीज असेल त्या दिलेल्या संख्यांच्या बेरजेला काय करायचं? 3 ने भाग द्यायचा. मग भाग देऊन आपलं जे काही उत्तर आलं ती नेहमी आपली कुठली संख्या येणार? मधली संख्या येणार. मग मधली संख्या आपल्याला भेटली. मधली संख्या भेटली की त्याच्या समोरची एक संख्या काढायची +1 करून आणि त्याच्या पाठीमागची एक संख्या काढायची -1 करून. ते काढल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये आपल्याला ज्या पद्धतीने प्रश्न विचारलेला असेल त्या पद्धतीने आपण ते सोडवू शकतो. आपण अजून एक प्रश्न घेऊया ह्याच्यावरती. आपण ह्याच्यावरती अजून एक प्रश्न घेऊया. ठीक आहे. चला पहा. आता समजा तुम्हाला प्रश्न काय आला पेपरमध्ये, तुम्हाला काय म्हटलं ते 3 क्रमवार संख्यांची बेरीज. आता मी ते 3 क्रमवार संख्यांची बेरीज हे काही पूर्णपणे परत लिहित बसत नाही. समजा तुम्हाला बेरीज दिलेली किती आहे? 3 क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज समजा तुम्हाला दिलेली आहे, समजा 51 दिलेली आहे. किती दिलेली आहे? बेरीज दिलेली आहे 51. आणि तुम्हाला क्वेश्चन काय विचारला? क्वेश्चन विचारला तुम्हाला लहान संख्येचा वर्ग सांगा. लहान संख्येचा वर्ग सांगा. वर्ग सांगा. ठीक आहे. आपण ह्याच्यावरती जेव्हा मी तुम्हाला प्रॉपरली क्वेश्चन देईल त्यावेळेस तुम्हाला सगळे क्वेश्चन वगैरे लिहून आलेले असतील. आपण जेव्हा प्रॅक्टिस करू ना त्यावेळेस. आता ह्याच प्रश्न मी इथं थोडक्यामध्ये इंग्लिशमध्ये लिहितो. तुम्हाला जर दिलेली बेरीज 3 क्रमाने येणाऱ्या संख्येची दिलेली ॲडिशन सम ही 51 आहे आणि तुम्हाला काय म्हटलंय त्यांनी? स्मॉलेस्ट संख्येचा वर्ग सांगा. स्मॉलेस्ट नंबरचा
स्क्वेअर सांगा. स्मॉलेस्ट नंबरचा स्क्वेअर किती येतो ते सांगा. मग आपण काय करणार, आपल्याला कोणची संख्या मिळणार नेहमी, आपल्याला नेहमी कुठली संख्या मिळणार आहे असा प्रश्न आला की मिडल नंबर मिळणार. कुठली संख्या मिळणार, मिडल नंबर मिळणार. मग आपण सुरुवातीला मिडल नंबर काढून घ्यायचा. मिडल नंबर मधली संख्या काढून घ्यायची. मग ती मधली संख्या काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, दिलेली जी ॲडिशन आहे त्या ॲडिशनला कितीने भाग द्यावा लागेल, 3ने भाग द्यावा लागेल. मग आपल्याला दिलेली ॲडिशन किती होती, 51. 51ला जर 3ने भाग दिला तर काय आन्सर येतं, 17. किती आन्सर येतं, 17. 17 त्रिक 51. मग आता हे 17 आन्सर आल्यानंतर ही 17 कोणची संख्या झाली रे, मधली संख्या झाली. 17 कोणची संख्या झाली, मधली संख्या झाली. मग आता आपल्याला त्याच्या समोरची संख्या काढायची असेल तर +1. +1 केले की समोरची संख्या काय, 18. आणि त्याच्या मागची संख्या जर आपल्याला काढायची असेल, या 17च्या पाठीमागची संख्या, तर आपल्याला काय करावं लागेल, -1. मग 17 मधून -1 केले की काय आलं उत्तर, 16. मग आता ते काय म्हटलं आपल्याला, स्मॉलेस्ट नंबरचा स्क्वेअर सांगा. लहान संख्येचा काय सांगा, वर्ग सांगा. मग आता मला सांगा, या 16, 17 आणि 18 यांच्यापैकी लहान कोण आहे, लहान कोण आहे, 16 लहान आहे. मग तुम्हाला काय करायचं आहे, 16चा वर्ग लिहायचा आहे. मग 16चा वर्ग म्हणजे 16 गुणिले 16. मग 16 गुणिले 16 केलं की तुम्ही 256 येतं तुम्हाला. 16 गुणिले 16 केलं किती येतं, 256. मग अशा प्रकारचे वेगवेगळे प्रश्न याच्यावरती विचारलेले असतात. मला अपेक्षा आहे तुम्हाला हे कळालेलं असेल. ठीक आहे. मग ह्याच्यावरचे बरेचसे प्रश्न आपल्याला घ्यायचे. याच्यावरचे प्रश्न आपण उद्या बघूया. ठीक आहे, चालतंय. मग आता आपण संख्येचा पुढच्या प्रकारावर येऊ. आपण संख्येच्या काय करूया, पुढच्या प्रकारावरती येऊया. ठीक, चल. मग आता ह्याच्यानंतर येणाऱ्या संख्येचा प्रकार कोणता आहे, तर याच्यानंतर पूर्ण संख्या येतात. याच्यानंतर कोणत्या संख्या येतात, पूर्ण संख्या, ज्याला की आपण काय म्हणतो, होल नंबर असं इंग्लिशमधून त्याला म्हटलं जातं, मराठीतून त्याला पूर्ण संख्या म्हणतात. मग आता पूर्ण संख्या म्हणजे काय, आता मला सांगा. आता आपण मगाशी नैसर्गिक संख्या शिकण्यासाठी आपण संत्रीचे एक्झाम्पल घेतलं होतं, बरोबर. मी तुम्हाला काय म्हटलं होतं, ह्या संत्रीसाठीचा हा बॉक्स आहे, हा एक बॉक्स आहे, आणि ह्या बॉक्समध्ये मगाशी संत्र्या ठेवलेल्या होत्या. पण आता या बॉक्समध्ये मी मुद्दामून काहीच ठेवत नाही. मी काय करतो, या बॉक्समध्ये काहीच ठेवत नाही. आता समजा हा हॉल आहे, संत्रीचे एक्झाम्पल आपण ते पण ठेवूया, आणि इथं आपण तुमच्या क्लासरूम आहे. ही समजा तुमची काय आहे, तुमची तुकडीचा वर्ग आहे. हा तुमचा काय आहे, क्लास आहे. तुमचा हा क्लास आहे. तुमच्या क्लासमध्ये सध्या इंटरवल झालेली आहे. काय झालेली आहे, इंटरवल झालेली आहे. आता हे समजा तुमच्या क्लासचे बेंच आहेत, हे क्लासचे तुमचे डेस्क आहेत. तुम्ही जिथं बेंचवर बसता हे तुमचे क्लासमधले बेंच आहेत. ठीक आहे. आणि इंटरवल झाल्यामुळं सर्व विद्यार्थी बाहेर झाडाखाली बसून टिफिन खात आहेत, त्यांचा टिफिन खात आहेत. आणि तुम्ही काही कारणास्तव तुमच्या शाळेच्या सरांकडे तुम्ही सरला भेटायला गेले. आता सर म्हटले, सरनी तुम्हाला सांगितलं, जा बरं, याचं नाव समजा आहे सागर, या विद्यार्थ्याचं नाव काय आहे, सागर. सरांनी सागरला काय सांगितलं, जा वर्गामध्ये कोण कोण आहे ते पाहुणे, किंवा वर्गामध्ये किती विद्यार्थी आलेत ते पाहुणे. मग सागर कुठे गेला, तुमच्या क्लासमध्ये गेला. सागर गेला क्लासमध्ये, आणि क्लासमध्ये पाहून तो परत सरकडे गेला. परत हा सागर कुठे गेला, सरकडे गेला. समजा हे सर आहेत त्याचे, हे समजा त्याचे सर आहेत, आणि हा सागर आहे. हा कोण आहे, सागर. मग सागर सरांना काय उत्तर दिले, सरांनी सागरला प्रश्न विचारला, वर्गात किती स्टुडंट आहेत, वर्गात किती स्टुडंट आहेत, असं त्यानं सरांनी सागरला विचारलं. मग सागर गेला बिचारा आपला इथून चलत 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 वर्गापाशी जाऊन बघितलं. वर्गात बघितलं तर कोणीच नाही. वर्गात काय, कोणीच नाही. वर्गात कोणीच नव्हतं. वर्गात कोणीच नव्हते. मग आता सागर परत चलत 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 सरांकडे आला. सागर काय गेला, परत सर चलत चलत सरांकडे आला.
मग आता सागरचा आन्सर काय असेल रे? या कंडिशन मध्ये सागरचं उत्तर काय असेल? सागर कसा उत्तर देईल सरांना? सागरचे उत्तर. सागर सरला कसं उत्तर देईल? सागर काय म्हणेल रे? सागर काय म्हणेल सरांना? की वर्गात कोणीच नाहीये. वर्गात कोणीच नाही. किंवा वर्गात एकही विद्यार्थी नाही. मग एकही विद्यार्थी नाही, कोणीच विद्यार्थी नाही. मग सरला सागर असं जाऊन सांगेल का रे, की वर्गात कोणीच नाही सर, 0 विद्यार्थी आहेत. सागरचे असं उत्तर असेल का? वर्गामध्ये 0 विद्यार्थी आहेत याचं? नाही. मग सागर उत्तर काय देईल? वर्गात कोणीच नाही. मग हे कोणीच नाही, काहीच नाही, एम्प्टी आहे. काहीच नसणे. काहीच नसणे म्हणजेच काय? एम्प्टी असणे. काय असणे? एम्प्टी असणे. एम्प्टी असणे म्हणजेच हा एम्प्टी वाला पार्ट, हा काहीच नसणेवाला पार्ट, हा पार्ट दाखवण्यासाठी आपण एका संख्येचा वापर करतो. त्याच संख्येला 0 म्हणतो. त्याच संख्येला काय म्हटलं जातं? 0 म्हटलं जातं. मग आपण नैसर्गिक संख्या हे जेव्हा पाहिल्या, तेव्हा त्या नैसर्गिक संख्यांची सुरुवात आपण 1 ने करायचो. नेहमी कशाने करायचो सुरुवात? 1 ने सुरुवात करायचो. मात्र त्या संख्येमध्ये काय अडचण येत होती, की समजा कोणीतरी सांगितलं, की त्या वर्गामध्ये किती विद्यार्थी आहेत ते पाहून ये. मग कोणीच नाही असा प्रश्न, असं उत्तर त्याचं येत होतं. आता समजा त्या वर्गात कोणीच नसेल, मगाशीच्या त्या संत्र्याच्या बॉक्समध्ये एकही संत्री नसेल, तर ते गणिताच्या स्वरूपात त्याची मांडणी कशी करायची? आता हे कोणीच नाही, वर्गात कोणीच नाही किंवा संत्र्यांचा डब्बा रिकामा आहे किंवा चॉकलेटचा बॉक्स रिकामा आहे, हा गोष्टीचा बरोबर आहे. ही गोष्ट आपण रोजच्या बोलचालीमध्ये बोलू शकतो. पण त्याच गोष्टीला गणितीय भाषेमध्ये कसं दाखवायचं? त्या गोष्टीला गणिताच्या भाषेमध्ये कसं दाखवायचं याची अडचण निर्माण व्हायला झाली आणि तिथूनच काय झाला? शून्याचा शोध लागला. तिथूनच काय झालं? 0 वापरण्यासाठी सुरू झालं. मग आता पूर्ण संख्येचा गट तयार झाला. मग ह्या 0ला घेऊन एक पूर्ण संख्येचा गट तयार झाला. पूर्ण संख्येचा गट इथे तयार झाला. होल नंबरचा गट तयार झाला. हा होल नंबरचा गट कसा तयार झाला? तर पहा, पूर्ण संख्येचा गट कसा तयार झाला? 0 अधिक नैसर्गिक संख्येचा गट. 0 अधिक नैसर्गिक संख्येचा गट. हे घेऊन काय तयार झालं? एक नवीन गट तयार झाला आणि त्या नवीन गटालाच काय म्हटल्यात आलं? पूर्ण संख्या. त्या नवीन गटालाच काय म्हणण्यात आलं? पूर्ण संख्या असं म्हटल्या आलं. मग ह्या 0, 0 प्लस नॅचरल नंबर्स, 0 प्लस नॅचरल नंबर्सचा गट हे मिळून काय तयार झालं? पूर्ण संख्येचा होल नंबरचा गट तयार झाला. मग होल नंबर्स, पूर्ण संख्या या गटाला कॅपिटल डब्ल्यू ने दाखवतात. कोणचा डब्ल्यू? कॅपिटल वाला डब्ल्यू. मग पूर्ण संख्येचा गट याची सुरुवात नेहमी कुठून होते? 0 पासून होते. कुठून होते? 0. मग 0, 1, 2, 3, 4, 5 असं डॉट 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 करत तुम्ही कुठपर्यंत जाऊ शकता? असंख्यपर्यंत जाऊ शकता. इन्फानाइट पर्यंत जाऊ शकता. आता तुम्ही जर नैसर्गिक संख्याची डेफिनेशन मागे जाऊन बघितली, तर आपण त्याच्यामध्ये जो गट तयार केला होता, हा गट 1, 2, 3, 4, 5, 6 असा चलत गेला होता. बघा, मग हा जो 1च्या नंतर सुरू होणारा गट आहे, हा गट कोणाचा आहे? नैसर्गिक संख्येचा. फक्त त्या गटामध्ये आपण एक्स्ट्राचा आणून काय जोडलाय? 0 जोडलेला आहे. कोणता अंक जोडलाय? 0 ही संख्या आपण त्याच्यामध्ये जोडलेली आहे. मग नैसर्गिक संख्येच्या गटाची सुरुवात जर 0 ने झाली, तर त्या जो नवीन गट तयार झाला, त्याला आपल्याला कोणता गट म्हणता येईल? पूर्ण संख्येचा गट म्हणता येईल. त्याला कोणता काय म्हणता येईल? पूर्ण संख्येचा गट आपण त्याला असं म्हणू शकतो. होल नंबरची सुरुवात
मग ज्या नंबरची सुरुवात कुठून होते? शून्य होते. ज्या ग्रुपची सुरुवात शून्यपासून होते त्या ग्रुपला काय म्हटलं जातं? पूर्ण संख्या म्हटलं जातं. काय म्हटलं झालं? पूर्ण संख्या, होल नंबर्स. द नंबर्स विच स्टार्टेड फ्रॉम 0 अँड गोज ऑन अप टू द इन्फिनिटी. त्याला काय म्हटलं झालं? होल नंबर म्हटलं जातं. मग आता ह्या होल नंबरमध्ये तुम्हाला लक्षात ठेवण्याची गोष्ट कोणची आहे? तर होल नंबरची स्टार्टिंग कुठून होते? 0 पासून. म्हणजे सर्वात लहान पूर्ण संख्या असं जर तुम्हाला विचारलं, सर्वात लहान पूर्ण संख्या, सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती? तर त्याचं उत्तर काय असेल? 0. द स्मॉलेस्ट स्मॉलेस्ट होल नंबर, स्मॉलेस्ट होल नंबर. स्मॉलेस्ट होल नंबर कोणचा? तर स्मॉलेस्ट होल नंबर कोण असणार आहे? 0 असणार आहे. आणि जसं आपण पूर्ण संख्येमध्ये नैसर्गिक संख्येमध्ये सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगू शकत नव्हतो, त्याचप्रमाणे तुम्ही सर्वात मोठी पूर्ण संख्या कोणती? तर सर्वात मोठी पूर्ण संख्या देखील सांगता येत नसते. सर्वात मोठी पूर्ण संख्या देखील आपल्याला सांगता येत नाही. मग ही झाली आपला पूर्ण संख्येचा दुसरा टाईप. म्हणजे आपण जे टाइप्स ऑफ नंबर शिकत आहोत त्याच्यामध्ये हा झाला आपला दुसरा टाईप. ठीक आहे. मग 0 प्लस नॅचरल नंबर. 0 प्लस नॅचरल नंबरच्या ग्रुपला काय म्हटल्या जाते? हे ओ नाहीये, हे 0 आहे. हे 0 आहे. 0 नाहीतर तुम्हाला हे ओ वाटायचं. ठीक आहे. हे काय आहे? 0 आहे. 0 प्लस नैसर्गिक संख्या याच्या गटाला काय म्हटलं जातं? होल नंबर असं म्हटलं जातं. ठीक आहे. मग आता ह्याच्या समोरचा टाईप शिकूया. ह्याच्या समोरचा टाईप कोणचा आहे रे? इवन नंबरचा आहे. कोणचा आहे? इवन नंबरचा. मग आता इवन नंबरमध्ये काय होत असतं? इवन नंबरमध्ये काय होत असतं पहा. इवन नंबरमध्ये आपल्याला ज्या संख्येला 2 ने डिवाइड जातो, ज्या संख्येला 2 ने भाग जातो त्यांना इवन असं म्हणतात. त्यांना कोणत्या संख्या म्हणतात? इवन नंबर, समसंख्या म्हणतात. किंवा त्याचीच एक वेगळी डेफिनेशन आपण काय म्हणू शकतो? ज्या संख्येच्या एकक स्थानी ज्या संख्येच्या ज्या संख्येच्या एकक स्थानी ज्या संख्येच्या एकक स्थानावर एकक स्थानी म्हणजेच युनिट प्लेसला 0, 2, 4, 6 किंवा 8 हे अंक असतात त्या संख्येला समसंख्या म्हणतात. हे अंक असतात, हे अंक असतात त्यांना समसंख्या म्हणतात. त्यांना समसंख्या म्हणतात. समसंख्या म्हणतात. मग आपण ह्यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात? नंबर्स हॅव्हिंग. इंग्लिशमध्ये इवन नंबरची डेफिनेशन लिहितोय. इंग्लिशमध्ये पण लिहिणार. ठीक आहे. इवन नंबरची डेफिनेशन इंग्लिशमध्ये कशी असणार? नंबर्स हॅव्हिंग द numbers having 0, 2, 4, 6, 8 at their unit place, at their unit place are called as even numbers. even numbers. ठीक आहे. यांना काय म्हटलं जातं? इवन नंबर म्हटलं जातं. आणि ऑल इवन नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 2. ऑल इवन नंबर्स आर divisible by 2.
म्हणजेच याला मराठीत आपण काय म्हणणार की सर्व समसंख्यांना 2 ने पूर्ण भाग जातो. सर्व समसंख्यांना 2 ने पूर्ण भाग जातो. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पुढचे अजून पण काही पॉइंट आहे. हे एक्स्ट्राचे पॉइंट आहेत हा. हे तुमच्या सिलेबसला वगैरे नाही. हे तुम्हाला इन जनरल माहिती असावं म्हणून मी सांगत आहे. आता तुम्ही जर नीट पाहिलं 1 ते 100 मध्ये समसंख्या किती असतात? 50 असतात. आणि 1 ते 100 मध्ये विषम संख्या किती? 50. ठीक आहे. आता दोन क्रमवार समसंख्या कुठल्याही क्रमवार मगाशी आपण जसं क्रमवार नैसर्गिक संख्या लिहिलं तसं मी आता क्रमवार समसंख्या लिहिणार. त्यालाच आपण काय म्हणणार? कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नंबर्स. आता तुम्ही कुठल्याही इव्हन नंबर्स, आता मी लिहून दाखवतो तुम्हाला, मगासारखं आपण शिकूया. ह्याच्यामध्ये पण आहे पहा. मी आता क्रमाने येणाऱ्या इव्हन नंबर लिहायला सुरू करतो. समजा मी लिहितोय 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18, 20. मी इथपर्यंतच्या क्रमाने येणाऱ्या संख्या लिहिल्या. बर, आता संख्या लिहिल्या तर मगासारखीच बघा बरं. थोडासा यांच्यातला मगासारखंच करा, नैसर्गिक संख्यासारखं करा. मला आता 2 आणि 4 याच्यामध्ये कितीचा फरक दिसतोय? मी जर 4 वजा 2 केलं तर याच्यामध्येचा कितीचा फरक दिसतोय? 2चा फरक दिसतोय तुम्हाला. 4 वजा 2 केलं की कितीचा फरक येणार? 2चा फरक येणार. तसंच तुम्ही जरा 4 वजा 6 करा, म्हणजे 6 वजा 4 करा. 6 वजा 4 केलं तरी पण तुम्हाला कितीचा फरक दिसतोय? 2चा. तसंच जर आहे 6 आणि 8 मधला फरक सांगा मला, तर तुम्ही 8 आणि 6 केलं तरी पण फरक कितीचा? 2चा. परत 8 आणि 10 करा. 8 आणि 10 जरी केलं तुम्ही तर 10 वजा 8 यांच्यातलाही फरक कितीचा? 2चा. तसंच तुम्ही 10 आणि 12 मधला फरक काढला तरी पण 2चा. 12 आणि 14 मधला फरक काढला तरीही 2चा. 14 आणि 16 मधला फरक काढला तरी पण 2चा. 16 आणि 18 मधला फरक काढला तरी 2चा. 18 आणि 20 मधला फरक काढला तरी पण 2चा. याचा अर्थ तुम्ही काय शिकले की कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नंबर्स मध्ये डिफरन्स कितीचा असतो? 2चा. कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नंबर्स मध्ये डिफरन्स कितीचा? तर 2चा. मग तुम्ही असं मगासारखीच म्हणू शकता, दोन क्रमाने येणाऱ्या समसंख्यामध्ये कितीचा फरक असतो? 2चा फरक असतो. मग आपण तुम्ही पॉइंट इथं लिहू शकता. 2 क्रमवार समसंख्यांमध्ये कितीचा फरक असतो? समसंख्यामध्ये नेहमी 2चा कितीचा फरक असतो? 2चा फरक असतो. ठीक आहे, समजलं? यालाच आपण इंग्लिशमध्ये काय पॉइंट लिहू शकतो? डिफरन्स बिटवीन एनी टू consecutive even numbers is always 2. ठीक आहे, समजलं? दोन क्रमवार समसंख्यामध्ये नेहमी फरक कितीचा असतो? 2चा असतो. डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नंबर्स इज ऑलवेज 2. मग आता यावरती देखील मगासारखे प्रश्न तयार होतात. यावरती देखील मगाची सारखे प्रश्न तयार होऊ शकतात.
आता ह्याच्यावरती पण प्रश्न तयार होतो. कसा प्रश्न तयार होतो पहा. याच्यावरती देखील प्रश्न तयार होतो. कशा पद्धतीने विचारला जातो तो प्रश्न ते आपण पहा आता. ठीक आहे. समजा तुम्हाला असं विचारतात परीक्षेमध्ये. समजा तुम्हाला प्रश्न आला की द सम ऑफ 3 consecutive natural even numbers is 3 consecutive समसंख्यामधला तुम्हाला बेरीज दिलेली आहे. समजा ती बेरीज दिली तुम्हाला 18. किती बेरीज दिली? 18. The sum of 3 consecutive natural even numbers is 18. Then find those numbers. आता हाच प्रश्न मराठीमध्ये कसा लिहून येणार? मराठीमध्ये हाच प्रश्न कशा प्रकारचा लिहून येणार? 3 क्रमवार समसंख्यांची बेरीज. 3 क्रमवार समसंख्यांची बेरीज. 3 क्रमवार समसंख्यांची बेरीज. किती दिली ती बेरीज? 18 दिली. किती दिली बेरीज? 18. तर तुम्हाला काय म्हटलं? तर त्या संख्या सांगा. तर त्या संख्या सांगा. मग आता हा प्रश्न सोडवण्याच्या ऐवजी आता अगोदर ह्याचा कन्सेप्ट समजून घेऊया. ठीक आहे. मगाशी सारखंच आहे. पण आता ज्यांना मगाशी देखील समजलं नव्हतं त्यांना आता देखील समजू शकता. आता आपण 3 संख्या घेतल्या, क्रमाने येणाऱ्या 3 समसंख्या. ही पहिली संख्या, ही मधली संख्या आणि त्याच्यानंतर ही त्याच्या समोरची संख्या. मगाची सारखंच करायचंय आपल्याला. समजा आता मी घेतलेली आहे मधली संख्या. आधी मी घेणार. समजा मी मधली संख्या घेतलेली आहे 14. मी मधली संख्या किती घेतली रे? 14 घेतली. आता मला ह्या 14च्या नंतर समोर येणारी जर क्रमाने येणारी समसंख्या पाहिजे असेल तर मला ह्या 14 मध्ये काय ऍड करावं लागेल? मला ह्या 14 मध्ये +2 करावं लागेल. 14 मध्ये काय करावं लागेल? +2 करावं लागेल. आत्ताच आपण बघितलं 2 क्रमाने येणाऱ्या समसंख्यामधलाचा फरक किती असतो? 2चा फरक असतो. कितीचा फरक असतो? 2चा फरक. मी तुम्हाला एक लिहून पण दाखवतो. डबल एकदा लिहितो, काही प्रॉब्लेम नाही. 10, 12, 14, 16, 18, 20, 22 अशा समजा संख्या दिलेल्या आहेत. आता मी ह्यांच्यामधली कुठलीही एक संख्या मांडली. मी ह्यांच्यामधली कोणतीही एक संख्या मांडली. मी समजा संख्या मांडली 20 मांडली. मी काय म्हणलं? माझी मांडलेली संख्या आहे 20. मला आता 20 ही माझी मधली संख्या आहे. कुठली संख्या मानायची? नेहमी मधली संख्या घ्यायची. कुठली संख्या? मधली संख्या, मिडलवाली. ही वाली माझी मिडल नंबर आहे. मग आता मला 20 पासून 22 वर जर जायचं असेल, 20 पासून 22 वर जाण्यासाठी मला काय करावं लागेल? समोर जायला +2 करावं लागेल. 20 + 2 केलं की मला समोरची संख्या मिळणार 22. मग तसंच मला 20च्या पाठीमागची संख्या काढायची असेल तर काय करावं लागेल? 20 मधून 2 वजा करावं लागेल. 20 मधून 2 काय करावं लागेल? वजा. पाठीमागे यायचं की -2 आणि पुढे जायचं की +2. कशामध्ये? समसंख्यामध्ये. मग आता मी इथली जी 14 संख्या मानली आहे त्याच्यामध्ये जर मी +2 केलं तर काय येणार? 16 येणार. काय येणार? 16. आणि ह्या 14 मधून जर मी -2 केलं तर काय येणार? या 14 मधून जर मी -2 केलं, मागची संख्या काढायची आहे मला, तर किती येणार? ती 12 येणार. मग आता आपण ह्या नंबरच्या ऐवजी इथं काय मानू? x मानू. किती मानू? x मानू. मगाशी सारखंच आपण इथं काय मानूया? x आणि x मानूया. ठीक आहे. ते तुम्हाला x मानलं की समजते. आपण नेहमी कोणची संख्या मानायची? आपल्याला मधली संख्या. मग ही झाली आपली पहिली संख्या. कॉमा देऊन आपली ही असेल मधली संख्या आणि कॉमा देऊन त्याच्या समोरची संख्या. मग ही मधली संख्या जी आहे ती मधली संख्या आपल्याला नेहमी मानायची आहे. मग ही आहे मधली संख्या. ही कोणची आहे? मधली संख्या. ही मधली संख्या आहे, मिडल नंबर आहे. मग ही मिडल नंबर मी मांडला किती? x. मगाची सारखाच
मी हा यक्स मानला. तर आता यक्सच्या समोर जायचं असेल मला, यक्सच्या समोर जायचं असेल तर काय करावं लागणार, +2. म्हणजे हा नंबर कोणता झाला, x+2. आणि हा पाठीमागे याच्यासाठी नंबर कोणता झाला, x-2. मग आता आपण मगाशी सारखीच जर बेरीज केली, या तिघांची बेरीज केली, तर मला काय मिळेल, x-2 प्लस x आणि प्लस x+2. मग मगाशी सारखंच हे x आणि हे x, या तीन तुमच्या x नावाच्या खेळण्या. तर परत एकदा काय आलं, 3x. आणि परत हे -2 आणि हे +2 कटून जाईल. म्हणजे परत एकदा तुमच्याकडे काय आलं, 3x आलं. परत एकदा तुमच्याकडे काय आलं, 3x आलं. तर प्रत्येक वेळेस 3x येणार. काय येणार, प्रत्येक वेळेस हे कट झाल्याच्या नंतर 3x येणार. मग तुम्हाला आता जे आपण नैसर्गिक संख्यामध्ये शिकलो त्याच पद्धतीने इकडचं पण सोडवायचं आहे. त्याच पद्धतीनं काय करायचं आहे, इकडचं देखील सोडवायचं आहे. मग आता मी जर ह्यालाच आपण समोर सोडवत गेलो, मगाशी सारखं मी तुम्हाला बेसिकनं सांगितलं, तर 3x बरोबर इथं बेरीज किती दिलेली आहे, 18. मग आता हे 3 कुठं जाणार, इकडे जाऊन भागाकारात. म्हणजेच x बरोबर 18/3 येणार. मग 3 सख 18, 3 सखे 18. म्हणजे परत एकदा आपल्याला कोणची संख्या मिळाली, ही 6. 6 म्हणजे x आहे. x म्हणजे कोणची संख्या आहे, मधली संख्या. म्हणजे आपल्याला इथं देखील काय मिळतं, मधली संख्याच मिळते. मग आता आपल्याला समजा मधली संख्या मिळाली 6. मग आता ह्या मधल्या संख्येच्या समोरची संख्या मला कशी मिळणार, +2 करून. म्हणजे ती कोणची मिळणार, 8. आणि ह्या 6च्या पाठीमागची संख्या काढायला काय करावं लागेल मला, -2. म्हणजे ती संख्या कोणची मिळेल, 4. मग नेहमी लक्षात ठेवा, पहिल्यांदा मधली संख्या लिहायची आहे आपल्याला. पहिल्यांदा कुठली संख्या लिहायची आहे, मधली संख्या. आणि आपण उत्तर काढताना देखील आपल्याला नेहमी कुठली संख्या मिळणार, अगोदर मधली संख्याच मिळणार. मग इथं पण आपल्याला मगाशासारखीच सेम प्रोसिजर करायची आहे. आपल्याला इथे देखील मधली संख्याच मिळणार. इथे देखील काय होणार, आपल्याला क्वेश्चनमध्ये मधली संख्याच आपल्याला काढावी लागेल. मग आता आपण परत एकदा प्रश्नावर आलो. मग प्रश्नावर आल्यानंतर आपल्याला मधली संख्या कोणती, तर हे आपल्याला सुरुवातीला काढावं लागेल. मग मधली संख्या, मिडल नंबर काढण्यासाठी आपण मगाशीच बघितलेलं आहे, मधली संख्या मिडल नंबर काढायला आपण काय करत होतो, दिलेल्या तुमची जी काही बेरीज असेल, परीक्षेमध्ये प्रश्नामध्ये तुम्हाला जी काही बेरीज दिलेली आहे, त्याला आपण कितीने डिवाइड करायचो, 3ने भाग करायचो. त्याला आपण कितीने भाग करायचो, 3ने भाग करायचो. गिवन सम डिवायडेड बाय 3. गिवन समला आपण कशाने भाग द्यायचो, 3ने भाग द्यायचो. म्हणजे तुमचं मधली संख्या तुम्हाला मिळते. तुम्हाला कोणची संख्या मिळते, मधली संख्या मिळते. ठीक आहे, हे मी इंग्लिश आणि मराठीचं साईडला लिहिले. मग आता या प्रश्नाचं उत्तर काढायला तुम्हाला दिलेली बेरीज किती आहे, दिलेली बेरीज किती आहे, 18 आहे. किती सम दिली आहे तुम्हाला, ही सम किती दिलेली आहे, 18 सम दिलेली आहे. मग 18ला तुम्हाला काय करावं लागेल, 3 भाग द्यावा लागेल. 18ला काय करावं लागेल, 3 भाग द्यावा लागेल. मग तुम्हाला मधली संख्या मिळून जाईल. मग तुम्ही जर 18ला 3ने भाग दिला तर तुम्हाला मधली संख्या किती मिळेल, 3 सख 18. 3 सख किती, 18. म्हणजे तुमची ही 6 जी आलेली आहे ती कोणची संख्या आहे, मधली संख्या. मग तुमच्याकडे 3 समसंख्या कोणकोणत्या झाल्या, 1 6 आणि त्याच्या समोरची काढायची म्हटलं तर +2. 6 + 2 किती, 8. आणि ह्या 6च्या मागची पण -2, ती किती आली, 4. मग 6, 4 आणि 8 या 3 क्रमवार येणाऱ्या संख्या झाल्या तुमच्या कोणत्या, समसंख्या, ज्या क्रमाने येतात. यांची बेरीज किती होते, बघा 18 होते. किती होते, 18 होते. बघा करून बघा बेरीज. 6 + 4 किती, 10. 6 आणि 4 किती, 10. आणि 10 + 8 किती, 18. 10 + 8 किती, 18. आलेलं आहे मग तुमचं उत्तर. ठीक आहे, मगाशी सारखंच आहे, मगाशी सारखंच आहे. चला आता ह्याच्यावर अजून एक प्रश्न घेतो वाटल्यास. अजून एक प्रश्न घेऊन तुम्हाला अजून क्लिअर होतं. ठीक आहे, काही काळजी करायची गरज नाही. आपण भरपूर प्रश्न बघणार आहोत. भरपूर तुम्हाला कंटाळा येईपर्यंत आपण प्रश्न पाहणार आहोत. ठीक आहे, आता तुम्हाला 3 समसंख्यांची, क्रमाने येणाऱ्या 3 संख्यांची बेरीज दिली. समजा 3 समसंख्यांची बेरीज, 3 समसंख्यांची, क्रमवार संख्यांची, तुम्हाला बेरीज दिलेली आहे. समजा
बेरीज घेतो मी, किती घेऊ 24 घेतो. किती घेतो 24 घेतो. तर तुम्हाला काय करायचं आहे, तर आपल्याला लहान संख्येचा वर्ग सांगायचा. लहान संख्येचा, यांच्यामधली जी कोणची लहान संख्या येईल, किंवा आपण मोठ्या संख्येचा, मगाशी आपण लहान संख्येचा बघितला होता, आता ह्यावेळेस आपण मोठ्या संख्येचा वर्ग घेऊ, किंवा मगाशी वर्ग बघितला होता, आता घन घेऊ. आता काय घेऊया, घन घेऊ. मोठ्या संख्येचा घन सांगा. यांच्यामध्ये जी मोठी संख्या येईल, मोठ्या संख्येचा काय सांगा, घन सांगा. काय सांगायचं आहे आपल्याला, घन. ठीक आहे. म्हणजेच आता इंग्लिशमध्ये असा दिलेला असेल प्रश्न, 3 सम ऑफ 3 कॉन्झिक्युटिव्ह इवन नंबर्स. आता 3 इवन नंबरची सम दिलेली आहे. 3 इवन नंबरची सम दिलेली आहे, बेरीज दिलेली आहे. किती दिली आहे, 24. तर आपल्याला काय करायचं, त्याच्यातला मोठ्या संख्येचा क्यूब सांगायचा. फाइंड क्यूब ऑफ ग्रेटर नंबर. क्यूब ऑफ ग्रेटर नंबर. मग आता आपल्याला ग्रेटर नंबरचा क्यूब सांगायचा. मग आपण काय करणार, आपल्याला मधली संख्या मिळणार, मिडल नंबर आपल्याला मिळणार आहे. हे काय, मिडल नंबर आपल्याला मिळणार आहे. आपल्याला मधली संख्या ही काढता येणार आहे. मधली संख्या काढली आपण. कशी काढली, तर दिलेली संख्यांची बेरीज किती आहे, किती दिली तुम्हाला सम, 24. मग ह्या 24ला कितीनं भाग देणार तुम्ही, 3ने. मग 3नं 24ला भाग दिला की उत्तर किती आलं, 8. ही आली तुमची मधली संख्या. मग मधली संख्या जर 8 असेल, तर त्याच्या समोर येणारी संख्या 8 अधिक 2 करून किती येईल, 10. आणि ह्या 8च्या पाठीमागे येणारी संख्या 8 वजा 2 करून किती येईल, 6. मग ही मागची संख्या वजा 2 करून आली, ही पुढची संख्या प्लस 2 करून आली. बरोबर. मग आता आपल्याला काय म्हणले, ग्रेटर नंबर, जो ग्रेटेस्ट नंबर आहे, मोठी संख्या आहे, त्याचा काय सांगायचा आहे, घन सांगायचा आहे. त्याचा काय सांगायचा आहे, क्यूब. मग आता ह्या 6, 8 आणि 10 पैकी सगळ्यात मोठी संख्या कोणची आहे रे, 10. सर्वात मोठी संख्या कोणची आहे याच्यामध्ये, 10 आहे. मग ह्या 10चा काय विचारलं आपल्याला, घन विचारलेला आहे. मग ह्या 10चा क्यूब सांगण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, 10 गुणिले 10 गुणिले 10 असं 3 वेळा लिहावं लागेल. क्यूब काढताना त्या संख्येचा मल्टिप्लिकेशन 3 वेळा करतात. ठीक आहे. याच्यावरती आपण एक लेक्चर घेऊया. ठीक, क्यूब आणि स्क्वेअरवरती. ठीक. मग 10 गुणिले 10 गुणिले 10 केलं की हे 10चा क्यूब हा नेहमी किती येत असतो, 1000. 10चा क्यूब किती येत असतो, 1000. म्हणजेच तुमचं या प्रश्नाचं उत्तर किती झालं, 1000 झालं. या प्रश्नाचं उत्तर किती झालं, 1000 झालं. मग किती सोपं असतं बघा बरं. मागच्या वेळेस 3 क्रमवार संख्या आलं, नैसर्गिक संख्या आलं, 3 क्रमवार समसंख्या पण झालं आपलं. आता 3 क्रमवार विषम संख्याचं बघूया. 3 क्रमवार विषम संख्याचं देखील असंच असतं. तत्पूर्वी आपण विषम संख्या काय असतात आणि त्याची डेफिनेशन काय आहे हे आपण पाहूया. ठीक आहे. त्याच्या आधी आपण विषम संख्येचे प्रकार, म्हणजे विषम संख्येची डेफिनेशन वगैरे आपण पाहूया. तर विषम संख्येलाच इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं, ऑड नंबर म्हणतात. विषम संख्येलाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात, ऑड नंबर असं म्हणतात. मग हे ऑड नंबर्स आपल्याला पाहिजेत. ऑड नंबर्स म्हणजे काय, विषम संख्या म्हणजे काय. मग आता विषम संख्या म्हणजे काय, तर त्या विषम संख्येच्या एकक स्थानी, या संख्येच्या विषम संख्येच्या ऑड नंबर्सच्या युनिट प्लेसला नेहमी युनिट प्लेस किंवा एकक स्थानावर हे नेहमी कुठले अंक असतात, हे बघा इथं दिलेलं आहे, 1 3 5 7 9. 1 3 5 7 आणि 9. मग ज्या संख्येच्या एकक स्थानी 1 3 5 7 किंवा 9 यापैकी एखादा अंक असेल, तर ती संख्या कोणची झाली, विषम संख्या. आणि विषम संख्येला कधीच 2ने भाग जात नाही. विषम संख्येला पूर्ण 2ने भाग कधीही जात नाही, इथं दिलेलं आहे. ठीक आहे. ऑड नंबर is not divisible by 2, is not completely
डिव्हिजिबल बाय 2. डिव्हिजिबल बाय 2 नसतो. कोण? ऑड नंबर. मग ऑड नंबर म्हणजे काय आपण बघितलं. 1, ज्या संख्येच्या एकक स्थानी युनिट प्लेसला 1, 3, 5, 7 आणि 9 हे डिजिट असतात, त्याला आपण काय म्हणतो? ऑड नंबर आणतो. काय म्हणतो? ऑड नंबर. इथं एक्झाम्पल दिलेले आहेत बघा. ह्या 11च्या एकक स्थानी किती आहे? 1 आहे. इथं किती आहे? 3 आहे. इथं युनिट प्लेसला कोण आहे? 7 आहे. आणि इथं पण युनिट प्लेसला कोण आहे? 9 आहे. मग ज्या संख्येच्या युनिट प्लेसला 1, 3, 5, 7 आणि 9 असे असतील त्यांना काय म्हटलं जातं? ऑड नंबर्स म्हटलं जातं, विषम संख्या म्हटलं जातं. मग 1 ते 100 मध्ये ऑड नंबर किती? 1 ते 100 मध्ये ऑड नंबर किती? असा प्रश्न तुम्हाला विचारू शकतात. मग 1 ते 100 मध्ये 1 ते 100 पर्यंत, मध्ये म्हणण्याच्या ऐवजी आपण पर्यंत म्हणू. 1 ते 100 पर्यंत. 1 ते 100 पर्यंत. 1 ते 100 पर्यंत. फ्रॉम 1 to 100. फ्रॉम 1 to 100. समसंख्या किती? पहिले तर समसंख्या किती? समसंख्या किती असतात? 50 असतात. आणि विषम संख्या किती असतात? आणि विषम संख्या पण किती असतात? 1 ते 100 मध्ये 50 असतात. समसंख्या पण किती? 50 समसंख्या 1 ते 100 मध्ये. आणि विषम संख्या पण किती? 50 विषम संख्या 1 ते 100 मध्ये. म्हणजे इवन नंबर्स किती असतात? इवन नंबर्स किती आहेत टोटल? 1 to 100 मध्ये. टोटल तसे खूप आहेत, पण 1 to 100 मध्ये किती आहेत? 1 to 100 मध्ये 50 हे इवन नंबर आहेत आणि 1 to 100 मध्ये 50 हे ऑड नंबर्स आहेत. 50 हे समसंख्या, 50 या ऑड संख्या. ठीक आहे. मग आता जसं आपण नैसर्गिक संख्येचं 3 क्रमवार नैसर्गिक संख्येचं बघितलं होतं, जसं आपण 3 क्रमवार विषम संख्येचं पाहिलं होतं, तसंच आपल्याला आता 3 क्रमवार समसंख्येत जसं पाहिलं होतं, तसंच आपल्याला आता 3 क्रमवार विषम संख्येच्या बाबतीत देखील पाहायचं आहे. तत्पूर्वी आता जसं आपण समसंख्येमधला फरक बघितला होता, तसा आपण विषम संख्येमधला पण फरक बघा. ठीक आहे, मी तुम्हाला दाखवतो काढून. सेम कन्सेप्ट आहे तिन्हीकडे पण. तिन्हीकडे देखील सेमच कन्सेप्ट आहे. काही काळजी करायची गरज नाही. आता समजा विषम संख्येचे क्रमाने येणाऱ्या विषम संख्या लिहितो. क्रमाने येणाऱ्या विषम संख्या मी समजा 11 पासून लिहायला चालू केल्या. 11, 11च्या नंतर कोण येतो? 13, 13च्या नंतर कोण येतं? 15, 15 नंतर कोण येणार? 17, 17 नंतर कोण येणार? 19, 19 नंतर कोण येणार? 21, 21 नंतर कोण येणार? 23, 23 नंतर 25. समजा मी 25 पर्यंतच्या विषम संख्या क्रमाने येणाऱ्या लिहिली. परत एकदा जर तुम्ही नीट चेक केलं तर ह्या 11 आणि 13 मधला तुम्ही जर फरक काढला तर तो फरक कितीचा आला बघा बरं परत? 2चा फरक आला. या 13 आणि 15 मधला जर फरक काढला तर कितीचा फरक आला? 2चा फरक आला. या 15 आणि 17 मधला तुम्ही डिफरन्स काढला, फरक काढला, तो पण कितीचा आला? 2चा आला. या 17 आणि 19 मधला पण काढला फरक तर 2चा आला. याचा अर्थ काय? जसं की 2 नैसर्गिक संख्या, कुठल्याही 2 नैसर्गिक संख्या ज्या की क्रमाने येल्यात, त्याच्यामध्ये फरक कितीचा? 1चा. कुठल्याही 2 समसंख्या ज्या की क्रमाने येल्यात, त्याच्यामधलाही फरक कितीचा? 2चा. आणि कुठल्याही 2 नैसर्गिक संख्या ज्या की विषम आहेत, त्यांच्यामधलं जरी तुम्ही फरक काढला तरी पण तो फरक कितीचा असतो? 2चा फरक असतो. मग इथं पण तुम्ही लक्षात ठेवू शकता पॉईंट. काय पॉईंट लक्षात ठेवायचा आपल्याला? की कोणत्याही 2 विषम संख्या ज्या की क्रमाने येत आहेत, यांच्यामधला जर तुम्ही फरक काढला तर तो कितीचा फरक येतो? 2चा फरक येतो. मग क्रमवार विषम संख्येतील फरक हा नेहमी कितीचा असतो? नेहमी 2 असतो. किती असतो? नेहमी 2. ठीक आहे.
आपल्याला हाच पॉईंट इंग्लिशमध्ये जर तुम्हाला लक्षात ठेवायचा असेल तर तुम्ही इंग्लिशवाले काय म्हणू शकता, इंग्लिशवाले तुम्ही काय म्हणू शकता इथं, ठीक आहे, इंग्लिशवाले काय म्हणू शकता आपण, द डिफरन्स बिटवीन, द डिफरन्स बिटवीन any two consecutive odd numbers is 2, is always काय 2. मग दोन क्रमाने येणाऱ्या कुठल्याही विषम संख्या यांच्यामधला फरक 2चा असतो. मग आता ह्याच्यावर पण त्याच टाईपचं गणित तयार होतं, याच्यावर पण मागच्या टाईप सारखंच गणित तयार होऊ शकते किंवा होतेच. ठीक आहे, कशा टाईपचा प्रश्न येतो, टाईपचा कशा प्रश्न येतो पहा, काय येणार, द सम ऑफ 3 consecutive odd numbers is, समजा आलं इथं 45, then find those numbers, म्हणजे मराठीत प्रश्न असा आला समजा की तीन क्रमवार विषम संख्यांची बेरीज किती दिली आपल्याला, ती बेरीज 45 दिली आहे. तर त्या संख्या कोणत्या, 45 आहे, तर त्या संख्या कोणत्या, पहा. मग हा कन्सेप्ट समजून घेण्याचा अगोदर आपण मागच्यासारखंच यांचं पण तुम्हाला मी काढून दाखवतो, मागच्यासारखंच तुम्हाला यांचा देखील कन्सेप्ट मी समजून सांगतो. बघा, परत एकदा आपल्याला तेच करायचंय, तीन क्रमवार विषम संख्येची मांडणी करायची आपल्याला. ही पहिली संख्या, ही मधली संख्या, ही तिसरी संख्या, या अशा 3 संख्या आपण घेणार. मग आता इथं पण मधली संख्या काय मांडणार आपण, x मांडणार, मधली संख्या अगोदर x मांडणार. आता त्याच्या समोरची क्रमाने येणारी पुढची विषम संख्या पाहिजे असेल तरी पण विषम संख्येमधला पण फरक कितीचा असतोय, 2चाच असतोय. म्हणजे ह्याच्यात +2 करणार, म्हणजे परत एकदा इथं x+2 येणार. आणि याच्या पाठीमागची जर संख्या पाहिजे असेल तर मला काय करावं लागेल, -2 करावं लागेल, म्हणजेच x-2 येणार. मग परत एकदा मी जर ह्या तिघांची बेरीज केली, तर हे x-2 + x आणि +x+2 याची परत एकदा बेरीज, x आणि x याची बेरीज येणार 3x, आणि हे प्लसवाला 2, हे मायनसवाला 2 कटून जाणार, म्हणजे परत एकदा बेरीज किती येणार, 3xच येणार. आणि ह्या 3xची तुम्हाला किंमत दिलेली असणार. आता फॉर एक्झाम्पल इथं किंमत किती घेतलेली आहे आपण, इथं क्वेश्चनमध्ये किंमत किती घेतली, 45 घेतलेली आहे. किती घेतलेली आहे, 45. परत एकदा ह्या 3xचीच किंमत येणार 45. परत एकदा तुम्ही त्याला 3नच भाग देणार, म्हणजे तुम्हाला परत एकदा मधली संख्याच मिळणार. परत एकदा कोणची, ही x ही तुमची कोणची मानलेली आहे, बघा इथं मधली संख्या आहे का नाही x, ही बघा, ही x ही मधली संख्या आहे. म्हणजे परत एकदा तीच प्रोसेस करायची, परत एकदा काय करायचंय, तीच प्रोसेस करायची आहे. आता बघा इथं ऑड नंबर भेटला तुम्हाला 15, हा ऑड नंबर कुठला असणार आहे, मिडलवाला ऑड नंबर असणार. मग ही मिडलवाला संख्या घेतली तुम्ही, ऑड नंबरची मिडलवाली मधलीवाली संख्या. मग ह्याच्या समोरची संख्या काढायची असेल तर +2, ह्याच्या समोरची संख्या काढायची असेल तर +2, ती किती आली, 17. आणि ह्या 15च्या पाठीमागची एक संख्या काढायची असेल तर -2, हे किती आलं, 13. म्हणजे तुमच्या 3 क्रमवार आलेल्या विषम संख्या कोणत्या झाल्या, 13, 15 आणि 17. म्हणजे पहिल्यासारखंच आहे, हे पण कसं आहे, पहिल्यासारखं सोडवायचं आहे.
म्हणजे आपण इथं सोडू शकतो. इथं आपण काय म्हणू शकतो, त्याचं उत्तर काढताना आपण काय म्हणू शकतो, मधली संख्या मिडल नंबर आपल्याला इथं देखील मिळणार आहे. मधली संख्या मिडल नंबर इथं देखील आपल्याला मिळणार आहे. मधली संख्याच मिळणार आहे. ती मधली संख्या मिळण्यासाठी आपल्याला इथं देखील काय करावं लागणार आहे, दिलेली जी बेरीज आहे, प्रश्नामध्ये दिलेली जी बेरीज आहे त्या बेरजेला आपल्याला कितीनं भाग द्यावा लागणार आहे, 3नं भाग द्यावा लागणार आहे. ही जी गिवन सम तुम्हाला प्रश्नामध्ये दिलेली आहे, या गिवन समला तुम्हाला कितीने डिवाइड करावं लागणार आहे, 3ने डिवाइड करावं लागणार आहे. मग ह्या इथे आपल्याला सम किती दिलेली आहे, प्रश्नामध्ये सम आपल्याला दिलेली आहे 45. मग आपण दिलेल्या 45ला जर 3ने भाग दिला तर आपल्याला आलेलं उत्तर ही मधली संख्या मिळणार आहे. मग 3नं 45ला भाग दिला की उत्तर येतं 15. मग 15 ही काय झाली, आपली मधली संख्या झाली. आपल्याला मधली संख्या मिळालेली आहे 15. त्याच्या समोरची संख्या काढायची असेल आपल्याला तर +2 करून मिळेल 17, आणि त्याच्या पाठीमागची संख्या काढायची असेल तर आपल्याला -2 करावं लागेल आणि ते येईल 13. मग 13, 15 आणि 17 या तुम्ही तिघांची बेरीज करून बघितली तर ती बेरीज 100% किती येणार, 45 येणार. ती 100% बेरीज किती येणार, 45च येणार. मग तुमच्या 3 प्रश्न, आपण 3 वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न यावेळी या टॉपिकमध्ये बघितलेले आहेत आत्तापर्यंत. ठीक आहे. 3 क्रमवार नैसर्गिक संख्या, 3 क्रमवार समसंख्या आणि 3 क्रमवार विषम संख्या याच्यावरचे आपण प्रश्न पाहिलेले आहेत. मग ह्याच्यासाठी आपण एक टेबलच तयार करूया. याच्यासाठी काय करू, आपण एक टेबल तयार करू. ठीक आहे. नेहमी यांची मधली संख्याच येणार आहे. तुम्हाला नेहमी काय मिळणार आहे, मधली संख्याच मिळणार आहे. फक्त तुम्हाला नैसर्गिक संख्या विचारलं तर ते आलेल्या मधल्या संख्येमध्ये +1 करावं लागेल आणि -1 करावं लागेल. पण तुम्हाला जर समसंख्या किंवा विषम संख्या विचारलं तर आलेल्या मधल्या संख्येमध्ये तुम्हाला +2 आणि -2 करावं लागेल. मग हे तुम्हाला सगळं माहिती पाहिजे. हे काय पाहिजे, तुम्हाला माहिती पाहिजे. मग आता इथं मी लिहितो 3 क्रमवार संख्या, 3 क्रमवार संख्या असं जर मी लिहायचं ठरवलं म्हणजे ह्यालाच आपण काय म्हणू शकतो, 3 कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स. काय म्हणू शकतो आपण याला, 3 कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स. 3 कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स. आता हे 3 कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स हे समजा इथं असा मी टेबल बनवला किंवा टेबल काय करतो मी, एक टाईप करून तुमचा हे टेबल ह्या PPTमध्ये ॲड करतो. तोपर्यंत आपल्याला ज्या पद्धतीनं आपल्याला लिहून ठेवता येईल त्या पद्धतीनं आपण लिहून ठेवूया. ठीक आहे, शॉर्टकटमध्ये. नंतर टेबल हा काय करतो मी, टाईप करून ॲड करतो म्हणजे ते व्यवस्थित दिसायला दिसेल. तर तात्पुरतं आपण काय लक्षात ठेवलंय, 3 क्रमवार नैसर्गिक संख्या आल्या, 3 क्रमवार पहिल्यांदा नैसर्गिक संख्या आल्या. कोणत्या संख्या आल्या, नैसर्गिक, ज्याला की आपण काय म्हणतो, नॅचरल नंबर. 3 कॉन्झिक्युटिव्ह ठीक आहे. 3 कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स. ठीक आहे. 3 कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स आले की ह्यांची बेरीज किती होती, मग 3 कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर पहिल्यांदा आपण x मानलं, त्याच्यानंतर x+1 मानलं आणि x - 1 मानलं. ठीक. आणि आता यांची जर आपण सम केली तर ही सम काय येणार, नेहमी यांची बेरीज काय येणार, यांची बेरीज येणार 3x. आणि आपल्याला नेहमी कोणची संख्या मिळणार, मधली संख्या. नेहमी काय मिळणार, मधली संख्या आपल्याला मिळणार. नेहमी मधली संख्या आपल्याला कशी काढता येणार, जी दिलेली बेरीज आहे, बेरजेला कितीनं भाग द्यायचा, 3नं भाग द्यायचा. जी दिलेली बेरीज आहे त्या बेरजेला आपण काय करत होतो,
3 भाग देतो. गिवन नंबर जे आहे ते 3 भाग देतो. मग आपल्याला मधली संख्या नेहमी मिळत. तसंच आपण इकडं पण केलं, तसंच आपण इवन नंबरला पण केलं आणि तसंच आपण ऑड नंबरला देखील केलेलं आहे. फक्त इवन नंबरला केलं की इथं यक्स मधली संख्या, त्याच्या समोरची संख्या यक्स अधिक 2 आणि त्याच्या पाठीमागची संख्या यक्स वजा 2. आणि असंच आपण विषम संख्येला देखील केलं तर ती पण किती येणार, मधली संख्या यक्स, त्याच्या समोरची संख्या यक्स अधिक 2 आणि त्याच्या मागची संख्या यक्स वजा 2. मग हे जे टेबल आहे तो टेबल मी तुम्हाला नंतर ह्याच्यामध्ये टाईप करून ॲड करून व्यवस्थित ॲड करतो. ठीक आहे, काही काळजी करू नका. मग तात्पुरतं आपण याला साईडलाच ठेवूया. हे काही नाही, किती सोपं आहे, खूप सोपं आहे. ठीक आहे, समसंख्या किंवा विषम संख्या म्हटलं की मधली संख्या काढल्यानंतर त्याच्यामध्ये +2 एकदा करायचं आणि -2 एकदा करायचं. आणि समजा नुसतंच नैसर्गिक संख्या काढा म्हटलं की त्याला 3 भाग दिला दिलेल्या बेरजेला, आपल्याला एकदा मधली संख्या मिळाली की त्याच्यामध्ये +1 करायचं आणि -1 करायचं. आणि त्यानंतर ज्या पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारलेला असेल त्या पद्धतीने आपण त्या प्रश्नाला सॉल्व करायचं. ज्या प्रकारचा आपल्याला प्रश्न विचारलेला असेल त्यांची काय सांगा, त्यांचा वर्ग सांगा म्हणतात, कधी त्यांचा घन सांगा म्हणतात, कधी कधी म्हणतील नुसतीच मधली संख्या सांगा, कधी कधी म्हणतील त्यांच्यातली मोठी संख्या सांगा, कधी कधी म्हणतील त्यांच्यातली मोठी संख्या आणि मधली संख्या यांचा गुणाकार सांगा, किंवा मोठी संख्या आणि मधली संख्या यांची गुणाकार सांगा, कधी त्यांची बेरीज सांगा, कधी त्यांची वजाबाकी सांगा, असं काही पण विचारतील. कधी वर्ग सांगा विचारतील, कधी वर्गांची बेरीज विचारतील, कधी घन सांगा म्हणतील, कधी घनांची बेरीज विचारतील. ठीक आहे, काही अडचण नाही. हे सगळ्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला जेव्हा आपण प्रॅक्टिस करू या टाईपच्या क्वेश्चनवरती, माझ्या मते उद्याच आपण त्या टाईपचे प्रश्न उद्या बघूया किंवा हा धडा संपत आल्यानंतर ह्याच्यानंतर आपल्याला काय शिकायचं आहे की डिव्हिजिबिलिटी रूल शिकायचे. ह्याच्यानंतर आपल्याला डिव्हिजिबिलिटी रूल शिकायचे आहेत. ते रूल झाल्यानंतर आपण या टाईपचे क्वेश्चन पाहूया या धड्यावर. ठीक आहे, चला, समजलं असेल आशा करतो मी, तुम्हाला सर्वांना लक्षात आलेलं असेल. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये पुढचा टाईप आहे, पुढचा टाईप आपण पाहूया. मग पुढचा टाईप येतो इथं मूळ संख्या येतो. त्याच्यानंतर तुमचे कंपोजिट नंबर्स येतात, जोडमूळ संख्या येतात, संयुक्त संख्या येतात आणि त्रिकोणी संख्या येतात. माझ्या मते आज आपण प्रश्न वगैरे भरपूर बघितलेले आहेत, भरपूर कन्सेप्ट वगैरे बघितलेले आहेत. तर आजच्या दिवसापुरतं आपण थांबूया. ठीक आहे, हे सगळे एकदा व्यवस्थित लक्षात घ्या. हे यक्स आणि यक्स वगैरे हे गोष्टी तुमच्यासाठी नवीन आहेत हे मला माहीत आहे, पण थोडंसं आपल्याला वरच्या लेवलचं आपल्याला तयारी करावी लागते. परीक्षेत आल्याच्या नंतर काय करायचं हे पण मी तुम्हाला सांगितले आणि त्याच्या मागचा कन्सेप्ट काय आहे तो पण मी तुम्हाला सांगितलं. आपल्याला कन्सेप्ट देखील माहीत असणं गरजेचं आहे. नुसतंच ट्रिक माहीत असून, नुसतं त्याचा शॉर्टकट माहीत असून काहीही फायदा होत नाही. परीक्षेत कधी कधी काय होतंय, प्रश्न असा फिरवून जर विचारला तर मग आपल्याला ह्या ट्रिक वगैरे काही कामाला येत नाहीत. आपल्याला त्यावेळेस फक्त आणि फक्त मदत काय करतो, आपला कन्सेप्ट महत्त्वाचा असतो. तो कन्सेप्टच आपल्याला परीक्षेमध्ये मदत करतो. मग आपल्याला कन्सेप्ट देखील माहीत पाहिजे आणि आपल्याला शॉर्टकट देखील माहीत पाहिजे. मग मी तुम्हाला कन्सेप्ट देखील समजून सांगितलं आहे आणि शॉर्टकट देखील समजून सांगितलं आहे. मग आता उरलेले जे संख्याचे प्रकार आहेत ते आपण उद्या पाहूया आणि त्यानंतर परवा दिवशी आपण डिव्हिजिबिलिटी रूलकडे जाऊया आणि त्याच्यानंतर ह्या धड्यावरचे प्रश्न चालू होतील. आणि आजपासून ह्याच्यावरती व्हिडिओ यायला व्यवस्थित, आजारी असल्यामुळं थोडंसं व्हिडिओ यायला लेट झाला, तर इथून पुढे तुमचे रेग्युलरली व्हिडिओ पडायला सुरुवात होती आणि लाईव्ह पण 1-2 दिवसामध्ये सुरू होईल. लाईव्ह देखील सकाळी आपली जी बॅच होणार आहे ती बॅच देखील आपली चालू होईल. हे मध्ये थोडंसं आजारी पडलो होतो मी, त्याच्यामुळे थोडंसं ऑनलाईन घेणं टाळलं, कारण ते आवाज वगैरे सगळा बसलेला होता. ठीक आहे, चला, अभ्यास करा सर्वांनी. ओके, आणि काही समजत वगैरे नसेल तुम्हाला, थोडंसं फास्ट होत असेल किंवा दमानं होत असेल किंवा आवाज वगैरे एखाद्या दुसऱ्या वेळेस कमी आला वगैरे किंवा काही अडचण येते बाकीची, तर तुम्ही मला कधीही, माझा नंबर आहे त्या नंबरवरती तुम्ही मला फोन करू शकता किंवा त्याच्यावरती तुम्ही मला मॅसेज करून विचारू शकता. हा माझा नंबर आहे 9766001419.
99 या नंबरवरती तुम्ही मला फोन करून किंवा मॅसेज करून तुम्ही तुमचे डाऊट्स वगैरे जे काय असतील ते तुम्ही मला विचारू शकता. ठीक आहे. चला भेटूया, उद्या भेटूया किंवा अजून थोड्या वेळानं मला जर वेळ मिळाला तर मी संध्याकाळी किंवा अजून थोड्या वेळानं एक लेक्चर रेकॉर्ड करून पुढचा भाग कंटिन्यू करतो. ठीक आहे. चला भेटूया. बाय बाय. अभ्यास करा सर्वांनी.